लक्ष देत असताना हेच सांगितलं की खरोखर मी प्रभूला शरण गेले आणि त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला आनंदित केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आपण गीत देखील गातो की खरोखर आनंदी आनंदे मेरे कुठे आहे, येशू के चरणों में. आणि आज देखील आपण प्रभूला धन्यवाद देऊया की प्रभू आपल्याला चालवत आहे. विशेष करून आपण ओजससाठी धन्यवाद देऊया. त्याची पेपर चालू आहे तरी देखील तो, आपल्या सर्वांना माहित नाही आपलं चर्च बंद असतं, परंतु तो रात्री 12-12 वाजेपर्यंत आठवड्यातून 2-3 वेळेस काम करत असतो. अनेक गोष्टी आपल्याला माहित नाही, टेक्निकल गोष्टी, परंतु तो जातो, स्वतः घेतो, स्वतः विकत आणतो, स्वतःचे पैसे इन्व्हेस्ट करतो आणि अनेक गोष्टी त्यांनी जे उभारलेल्या आहेत ते नुसत्या मंडळीसाठी नाही तर पुण्यातल्या अनेक चर्चेससाठी त्याच्या सेवेचा लाभ अनेक लोक घेते. प्रेज द लॉर्ड. त्याच्या टेक्नॉलॉजीचा लाभ अनेक चर्चेसला तो पुरवत आहे. आणि ह्या लहान वयामध्ये म्हणजे तो स्टँडर्ड 9th मध्ये होता तेव्हापासून त्यांनी कार्याचा आरंभ केलेला आहे. आता तो पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे आणि खरोखरी प्रभूची कृपा आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या ठाई केले गेलेले श्रम कधी देखील व्यर्थ नाही. प्रेज द लॉर्ड. कोण बघतं, कोण मला अवॉर्ड देतं, कोण माझं कौतुक करतं, कोण मला बुके देतं, कोण माझं, ह्यापेक्षा देव मला बघत आहे आणि मला देवाची सेवा करायची आहे. आणि ही सेवेची संधी जिथेही तुम्हाला मिळेल, मी असं म्हणत नाही मंदिरामध्ये, संधी आपल्याला घरामध्ये मिळू शकते, आपल्या जॉब मध्ये मिळू शकते किंवा आपल्या इतर कुठेही मिळेल. संधी सोडू नका. प्रेज द लॉर्ड. संधी निश्चितच आपल्याला साध्य करून घ्यायची. आजच्या वचनाकडे आपण जाऊया आणि पवित्र शास्त्रामधून आपण काढूया फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय. आपण काढूया फिलिप्पियरास पत्र अध्याय 2 आणि 5 पासून तर 8 पर्यंत कोणीतरी जोराने वाचा. आणि ह्यावर आजचा विशेष संदेश आहे ज्याबद्दल मी ऑलरेडी लिहिलेला आहे. आणि आपण फिलिप्पियरास पत्र अध्याय 2 5 ते 8. येशूच्या ठाईची चित्रवृत्ती होती त्याबद्दल आहे. देवाच्या स्वरूपाचा आहे येशू आणि त्यांनी देवाच्या बरोबरीचा असणं हे लाभ आहे असे मानले नाही. यस. याचं स्मरण आणि ते देखील त्यांनी वधस्तंभाचे मरण सोसले. तेथपर्यंत आज्ञा पालन करून त्यांनी स्वतःला लीन केलेले आहे. प्रेज द लॉर्ड. या 40 दिवसामध्ये तुम्हाला आणि मला ह्या गोष्टी शिकायच्या आहे. कारण की आपण 40 दिवसामध्ये म्हणतो की मी पश्चाताप करत आहे, मी स्वतःचे पाप पदरी घेत आहे, मी खरोखर प्रभूला फॉलो करत आहे, मी उपवास करत आहे, मी प्रभूची प्रार्थना करत आहे आणि मी अनेकांच्याकडे सेवेमध्ये जाण्याकरता सहभागी आहे. प्रेज द लॉर्ड. ही सेवा आहे, परंतु सेवेमधला सगळ्यात मोठा भाग जी ख्रिस्ताची चित्तवृत्ती म्हणून ओळखलं जाते, त्यामध्ये आपण ज्या आज गोष्टीकडे बघणार आहोत, लेवल ऑफ द ह्युमिलिटी. आणि हे आहे ख्रिस्तामध्ये की त्याची नम्रता जी आहे, तिची ह्युमिलिटी जी आहे ती तुमच्या ठाई जर आहे तर पुढच्या सगळ्या गोष्टी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर तुमच्या ठाई नम्रता नाही, तुम्ही चिडचिडे आहे, तुम्ही लगेच तडकतात, तुम्ही लगेच भडकतात, तुम्ही लगेच रिएक्ट होतात, तर मला एक गोष्ट सांगू द्या की आज देखील ख्रिस्ताची ते सोडा, ख्रिस्ती म्हणण्याचे देखील पात्रतेचे आपण नाही, ख्रिस्ताचे पात्रतेचे नाही. आणि त्यामुळे आपण म्हणा नाही पाळक साहेब काय करावं, डोक्यामध्येच बसतं, डोकंच माझं भडकतं, लोकच माझं एकदम चिडतं आणि माझ्या कंट्रोल मध्ये काही गोष्टी राहत नाही. याच प्रियाला कंट्रोल मध्ये राहत नाही. या सबबी खाली आपण अनेक चुका केलेल्या न आपल्याला न आवडणारा किंवा देवाला न आवडणाऱ्या अनेक गोष्टी आपण करून चुकलेला आहोत आणि त्याचं प्रतिफळ देखील तुम्हाला आणि मला भोगावं लागत आहे. तरी देखील आपण सुधरत नाही. परंतु येशू ख्रिस्तानी काय केलं त्याच्याबद्दल जेव्हा आज आपण 4 स्टेप्स मध्ये बघणार आहोत, तेव्हा आपल्याला ही बाब कळेल की खरोखर जर आपण येशूचे फॉलोअर्स आहे तर आपण कुठे चुकत आहोत. आता मी पण एक विषय शिकवणारा शिक्षक होतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की मी कोणता विषय शिकवायचो.
मॅथ्स आणि सायन्स, मॅथ्स विषय शिकवायचो. आणि पहिल्या एंटर केल्यापासून तर बाहेर निघण्यापर्यंत काय करायचं, कंटिन्यू डोकं गरम असायचं. कारण की हा विषय जो आहे तो शिकवत असताना फार स्वतःला नियंत्रण, कारण की मुलं अभ्यास करत नाही आणि सर्वांची अपेक्षा असते की आम्हाला पास व्हायचं, पण गणितातच नापास, कारण की सगळ्यात खराब रिझल्ट हा लागतो. आणि श्रम प्रत्येक शिक्षक, मीच काय कोणी शिक्षक असेल तर श्रमच करतो, परंतु जर श्रमाचं फळ मिळत नाही किंवा रिझल्ट आम्हाला दिसत नाही, रिझल्ट कुठून दिसायला, तर शेवटी रिझल्ट नाही दिसत. जेव्हा आपण शिकवतो लगेच कळतं मुलाच्या चेहऱ्याकडे बघून की तो किती पाण्यामध्ये आहे, आणि त्याच्याकडे बघून आम्हाला सारखं मनाला चिडचिड होते की आम्ही काय करत आहोत आणि मुलं काय करत आहे. आणि त्यामुळे मग शिक्षक, आपल्याला माहिती आहे सगळ्यात कडक शिक्षक जो असतो तो गणिताचा शिक्षक आहे. सगळ्यात जास्त चिडचिडी जो करतो, सगळ्यात जास्त बडबड जो करतो तो गणिताचा शिक्षक आहे. आणि मला कधी कधी वाईट पण वाटायचं की आपण एका बाजूला पाळकी सेवा करतो आणि आपण इतकी चिडचिड आणि बडबड करतो, परंतु एकच गोष्ट होती की जसाच पिरियड संपल्यानंतर मी प्रत्येकाला कदाचित पनिशमेंट दिलेली, मुलांना मुलींना भरपूर पनिशमेंट मी द्यायचो, सगळ्यांना घाबरायचे आणि अनेकदा त्यांना वाईट वाटायचं, अनेकदा रडायचं. परंतु जेव्हा मी बाहेर निघत असताना परत एक वार त्यांना जवळ घ्यायचं, त्यांच्या डोक्यावर हात फिरवायचं आणि ते समाधानी असायचे. प्रेज द लॉर्ड. यस, राग हे स्वाभाविक आहे, परंतु देवाने एक लिमिट दिलेली आहे की सूर्ण मावळण्याच्या अलीकडे अगोदर तो तुम्हाला निश्चितच कंट्रोलमध्ये येऊन परत एक वार दुखावलेल्या व्यक्तीच्याकडे, दुखावल्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल काही असता कामा नये. अनेकदा आपण बाहेर चिडचिड करत नाही, आपण बाहेर राग करत नाही, पण आपण आपल्या घरच्याच लोकांवर करतो. आमचे हक्काचे लोक म्हणतो, आम्ही आमचे हक्काचे लोक आहे, तुमच्याकडे नाही करणार तर कुठे करणार. आणि अशामुळे आपण काय केलेलं आहे, आपण स्वतःच्या घरामध्ये वातावरण खराब केलेलं आहे की कधी बघा तर हा व्यक्ती चिडचिडच करतो, कधी बघा तर ही बडबडच करते, कधी बघा तर ही निश्चितच त्याचा पारा जो आहे तो वर राहतो. आणि अशामुळे लोक तुमच्या आणि माझ्यापासून तुटतात, तुमच्या आणि माझ्यापासून दुरावतात. आणि त्यामुळे आपण ख्रिस्ती म्हणून, एक पाळक म्हणून आपल्याला तर विशेष जबाबदारी, आपल्याला माहिती, मी अनेकदा बोलतो, परंतु शेवटी जेव्हा भक्ती संपते तर कोणालाही बडबड करत नाही, सगळ्यांना हसून हाताला हात देतो. प्रेज द लॉर्ड. अनेक जण म्हणत असतील पाळका साहेबांनी मला असं बोललं, पाळक साहेबांनी तसं बोललो, परंतु शेवटी जेव्हा आपण त्या सर्व गोष्टी बाजूला सारून त्यांना भेटतो तेव्हा त्यांनाही कळतं की नाही, खरोखर ही बाब जरी पाळक साहेब बोलत असते पण पाळक साहेब बोलत नाही तर तो माझ्याशी देव बोललेला आहे. प्रेज द लॉर्ड. पण पाळक साहेबांनी माझ्या हातात हात देऊन हे दाखवलेलं आहे की माझं आणि तुझं काय वैर नाही, परंतु जे सत्य आहे ते तुला ऐकायलाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हेच प्रियांनो, एक सेवक म्हणून, एक दास म्हणून, एक एल्डर म्हणून, एक पाळक म्हणून, तुम्हाला एक पिता म्हणून, एक माता म्हणून, एक मुलगा म्हणून, एक मुलगी म्हणून तुम्हाला स्वतःला नियंत्रित करणं गरजेचं आहे. आणि नियंत्रित कोण करू शकतं? जो खऱ्या अर्थाने नम्र आहे. प्रेज द लॉर्ड. ज्याच्या ठाई नम्रता आहे नाही तो माघार घेऊच शकत नाही. ज्याच्यामध्ये चढेलपणा आहे तो म्हणून मी कशाची माफी मागायची, मी काय चूक बोलले का? अनेक लोक हे करतात, कशाची माफी मागायची, तू लहान आहे, तुला ह्या गोष्टी ऐकायलाच पाहिजे. आणि मी घरातली प्रमुख आहे, मी घरातला प्रमुख आहे, मी ह्या गोष्टीचा अधिकार मला आहे. यस, तुम्हाला आणि मला अधिकार आहे, परंतु देवाचं वचन सांगतं की आपल्या मुलास चिडीस आणू नका. त्याकडे मी जाणार नाही, कारण की वचन वेगळं आहे. तर आपल्याला ही बाब लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की या उपास समयामध्ये जर चिडीस आणण्याचा प्रवृत्ती असेल, जर तुमच्यामध्ये आरडाओरडीचा आत्मा असेल, जर तुमच्यामध्ये घमेंडाचा आत्मा असेल, चढेलपणाचा आत्मा असेल, तर उपास प्रार्थनेमध्ये देवाकडे मागा की प्रभू मला तुझ्या ठाई असलेली चित्तवृत्ती म्हणजे नम्रता दे. प्रेज द लॉर्ड. मला रिक्त कर. आणि यासाठी आपण विविध मुद्द्याकडे जाणार आहोत. पहिल्या मुद्द्याकडे जाऊया, जस्ट पॉइंट नंबर 1. आणि त्यामध्ये जीसस एम्प्टीड हिमसेल्फ. देवाने, ख्रिस्ताने तुम्हाला, तुमच्या समोर स्वतःला रिक्त केले. स्वतःला रिक्त केलेला हा पहिला मुद्दा आहे. आणि ही बाब अतिशय महत्वाचा आहे. आणि इथे रिक्तचा अर्थ आहे की त्याने स्वतःला प्रसिद्धीपासून,
ज्याला आपल्याला सर्वांना आवडतं की माझं नाव व्हावं, माझं कौतुक व्हावं, मला प्रसिद्धी मिळावी, सगळ्यांनी मला वा किती छान काम करतो, मी किती तन मन धन देऊन काम करतो आणि माझं नावलौकिक सर्वत्र व्हावं, ही प्रत्येकाची इच्छा असते. काही लोक तर काही करत नाही तरी त्यांची इच्छा असते की माझं नाव व्हावं. माझं नाव नाही लिहिलं, माझं नाव नाही लिहिलं, इकडे नाही लिहिलं, तिकडे नाही लिहिलं. आपण नाही म्हणत की ते काम करत नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्याकडे जर आपण बघितलेलं आहे तर प्रभू येशू ख्रिस्ताने, आपण या वचनामध्ये 7वं वचनच वरून मी पूर्ण संदेश देते की त्याने स्वतःला रिक्त केलेले. काय केलेलं आहे म्हणजे जे काय होतं त्याच्या खाई काय होतं तो देव होता. प्रेज द लॉर्ड. आणि देवाला सर्वांनी काय करायचं, गौरवच करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांनी तो मान, ती जे सत्ता होती किंवा तो जो विशेष अधिकार होता, जो सन्मान असतो, त्यांनी तो अधिकार त्यागला. प्रेज द लॉर्ड. तो अधिकाराचा त्याने त्याग केला आणि तो या जगामध्ये तुमच्या आणि माझ्यासारखा मनुष्य म्हणून आला. प्रेज द लॉर्ड. फार कठीण आहे. आता आपण ज्याचा विचार करू तो फार कठीण आहे, कारण की प्रत्येकाला या दिवसामध्ये मान पाहिजे. आजकाल आपण बघितलं की लहान लहान मुलं आहे, साधा मोबाईल जरी त्यांच्या हातातून घेतला तर ते एकदम राग करतात. मग तुला कोणी सांगितलं, तुला कळत नाही का? आणि ते बडबड करायला लागतात. पहिल्या सारी ते आई वडील तर 2 फटके द्यायचे तरी मुलं गाप सहन करायचे. आता फार कमी लोकांचे आता डेअरिंग होत आहे की आपल्या मुलांच्यावर हात उतरावा. उचलला म्हणजे कहरच येत आहे. का? कारण की या दिवसामध्ये प्रत्येकाला सेल्फ रिस्पेक्ट आहे, याला सेल्फ रिस्पेक्ट म्हणतो. प्रत्येकाला स्वाभिमान आहे की मला तुम्ही काही बोलू नका, मी शहाणा आहे, मी शहाणी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मला सगळं कळतं. आणि आई वडिलांनंतर ते मम्मी त्याला तुम्ही शिकू नका, मला सगळं कळतं. अरे पण मी उन्हात केस पांढरे केले नाही, ते तुमचा काळ वेगळा होता. तिथे लगेच बोलून देते तुमचा काळ वेगळा होता, आता तसं चालत नाही, तुला काहीच कळत नाही. आणि ते उलट आपण समजवायला गेलो तर आपलाच अपमान करतो. हो प्रियांनो, हे कुठून तरी ही वृत्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. बरोबर आहे की नाही? मागच्या पिढीकडे बघितलं आणि हळूहळू आता आपल्याकडे आलं तर आपल्याला दिसत वाढ, आणि पुढच्या पिढीमध्ये आणखीच जास्त वाढणार. कमी होणार आहे का? पुढे नम्र होतील का मुलं? लेकरं नम्र होती की नाही? शिक्षण आलं, ज्ञान आलं, पैसा आला आणि शिक्षण आलं, कॉन्व्हेंटमध्ये इकडे तिकडे गेले की मग त्यांचा जो डोकं आहे ते थोडंसं वरच चालतं. आणि त्याचा परिणाम हा होतो की ख्रिस्तामध्ये असलेल्या आशीर्वादापासून ते व्यक्ती मुक्तात. प्रेज द लॉर्ड. कधी कधी आई वडिलांच्याकडे बघूनही शिकतात. ते कधी आई वडील शिकतात, अरे कोणाशी दबायचं नाही, काय घाबरायचं नाही, आपण कोणाचं खातं पितो का? आई वडील जेव्हा दादागिरी करतात तर मुलंही म्हणतात हम भी कोई कम नाही. कधी कधी आई वडील याच्यासाठी कारणीभूत ठरतात. पण कोणाचं ऐकून नाही घ्यायचं, काय करायचं नाही. कोणी काय बोललं की ये इकडे, मी बघते त्याच्याकडे. ही वृत्ती आई वडिलांमध्ये देखील आहे आणि ती वृत्ती मुलं घेतात आणि मग मुलंही वरचढ व्हायचा प्रयत्न करतात. प्रियांनो, हे गंभीर बाब आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्याकडे आपण बघतो तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू होता. आणि तो जेव्हा या जगामध्ये आला त्याने आपला विशेष सन्मान, मान हा बाजूला काढून ठेवून दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे की पहिलीच घटना जी झाली पृथ्वीवर, ज्याने बाबेलचा बुरुज, माहिती आहे सगळ्यांना? एक वचन वाचूया, त्यामध्ये बाबेलचा बुरुज मध्ये काय घडलेलं आहे. उत्पत्ती याचा 11वा अध्याय 4थं वचन. उत्पत्ती 11:4 मध्ये वाचा. परमेश्वर काय म्हणतो, लोक काय म्हणतात त्यावेळेसचे, चला आपण्यासाठी एक नगर गगनचुंबी शिखराचा एक बुरुज बांधू आणि आपले नाव करू. मग यस, आपले नाव करू. बघा, सुरुवातीला पृथ्वीमध्ये पहिलं शहर निर्माण झालं, त्याचं नाव आहे बाबेल. आणि त्या बाबेलमध्ये नाव करण्यासाठी त्यांनी काय केलं, एक रेकॉर्ड, ज्याला आपण आजकाल वर्ल्ड रेकॉर्ड म्हणतो, की मोठ्यात मोठी उंच इमारत मी बनवल. आणि ती इमारतीच्याकडे बघून म्हणतील की खरोखर ही इमारत बनवणारे किंवा या शहरात राहणारे किती थोर लोक आहेत. मागील दिवसामध्ये मी दुबई येथे होतो आणि बुर्ज खलिफा येथे गेलो. 162 मजली इमारत ती. आता ती धोक्यामध्ये आहे सध्या युद्धामुळे, परंतु तिथे गेल्यानंतर दोन मिनिटामध्ये
म्हणजे 60 आणि 60 120 सेकंडमध्ये आपण 162 मजल्यावर पोहोचून जातो. इतकी स्पीड त्या लिफ्टमध्ये आहे. आणि तिथून एकदम आपण म्हणतो की मुंगीसारखे इमारती आणि लोक दिसतात. अशा इमारती आणखीन बनवते, चायनामध्ये देखील त्याच्यापेक्षा मोठ्या इमारती बनवते. आणि अशाच प्रकारचा टॉवर बांधण्याचा संकल्प ह्या लोकांनी केला. आणि बांधत असताना त्याच्या मागे उद्दिष्ट काय होता? आम्ही काय लिहिलेलं आहे वचनामध्ये? काय लिहिलेलं आहे तिथे? आहे का बायबल? आपले नाव करू. नावासाठी नाव बघा, सुरुवातीपासून ती वृत्ती होती मनुष्याने की नाव करू. आणि परमेश्वराने लगेच जसं नाव करू म्हटलं तसंच परमेश्वराने म्हटलं की हे जे एवढे चढलेले लोक आहे यांना जर खाली उतरवायचं तर यांची जी इच्छा आहे ती त्यांनी काढून टाकावी. आणि परमेश्वराने ते बुरुज काही पाडला नाही, परंतु काय केलेलं आहे? त्यांच्यामध्ये पांगापांग करण्यासाठी त्यांच्यामध्ये भाषेचा घोटाळा केलेला आहे. काय केलेला आहे? आणि लोक पांगापांग झाली आणि त्यांचं नाव करण्याची वृत्ती निघून गेलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपण अनेक घरांमध्ये बघतो की लोकांचं लोकांबरोबर पटत नाही, भांडणं होत आहे. प्रत्येकाला वाटतं की मी ह्याचं ऐकू का, आणि ते म्हणतात मी त्यांचं का ऐकू. आपसामध्ये भांडणं येणे, मग काय होतंय? पांगापांग होताना दिसते, पांगापांग होताना दिसते. सासू सासऱ्यांबरोबर पटत नाही, मुली वेगळ्या होत आहे. मुलांचं आई वडिलांबरोबर आणि घरात असलेल्या बायकोचं पटत नाही. मुलं म्हणतात आम्ही वेगळे चाललो. आई वडील म्हणतात नाही नाही नाही, आता तुम्ही तुमचं बघा, आता आम्ही म्हातारे झालो, या म्हातारपणात कशाला कोणाचं ऐकून घ्यावं. ते वाजलं चालेल. पांगापांग होत आहे. का? कारण की कोणीच नम्रता घ्यायला तयार नाही, कोणी देखील दीनता घ्यायला तयार नाही. प्रत्येकाला आपला स्वार्थ आणि आपलं वर जाणं आवडतं, कोणी देखील खाली झुकत घ्यायला तयार नाही. आणि ख्रिस्ती म्हणून तुम्हाला ही बाब लक्षात ठेवण्याची गरज आहे की मी काय ऐकून घ्यावं, माझी काय चूक आहे असं म्हणणार स्वतः दोषी आहे. कारण की जगामध्ये सर्वांनी पाप केलेले. प्रेज द लॉर्ड. तुम्ही का, मी कोणाचं काय ऐकून घेऊ, मी काय चूक आहे? सगळ्यांनी पाप केलेलं आहे. तुमचं चूक घेणं, माघार घेणं हे ख्रिस्तीपणाचं लक्षण आहे. प्रेज द लॉर्ड. दोन शब्द तुम्ही ऐकले आणि तुम्ही जर ख्रिस्तीपणाची प्रीती दाखवली तर ते जे होणारी पांगापांगता ती होणारच नाही, परंतु प्रीतीचे आणि एकोपाचे संगम, सलोख्याचे संबंध घनिष्ठ होतील. प्रेज द लॉर्ड. परंतु नवरा बायकोचं ऐकायला तयार नाही, बायको नवऱ्याचं ऐकायला तयार नाही, मुलं कोणाचंच ऐकायला तयार नाही. अशा अवस्थेमध्ये कठीण होऊन बसलेलं. आज देखील अनेक जण म्हणतात चल मी मंदिराला चालले, येते का मंदिराला? नाही म्हणतात. नाही आम्हालाही काम आहे. आपण जास्त आरडाओरडी करत नाही. आपण म्हणतो आता चर्चला जायचं, कशाला बाबा आरडाओरडी करायचं, बस तूही घरात बस, आम्ही आमचं चाललो. अशा परिस्थितीमधून या दिवसामध्ये समाज चाललेला आहे. उपवास आणि प्रार्थनेचा दिवस आहे, परंतु घरामध्ये शांतता नाही, मनामध्ये शांतता नाही. आम्ही चढत वर चाललेलो आहे, इमारतीवर इमारती बनवत आहोत, प्रसिद्धीवर प्रसिद्धी आपली चालली. परंतु नम्रता घालवल्यामुळे, नम्रता दूर गेल्यामुळे काय घडत आहे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये? शांती हरवत चाललेली आहे. प्रेज द लॉर्ड. शांती हरवत चाललेली आहे. आणि ह्यासाठी आपण ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की येशू ख्रिस्तांना जेव्हा मार्क शुभवर्तमान 3 अध्याय 11 आणि 12 वचनामध्ये जेव्हा तो येशू भूत काढायला जातो, मार्क शुभवर्तमान 3 अध्याय 11, येशू ख्रिस्त भूत काढायला जात असताना एक गोष्ट घडते आणि ती गोष्ट काय आहे आपण वाचूया. जेव्हा जेव्हा अशुद्ध आत्मे त्याला पाहत ते त्याच्या पाया पडून म्हणत तू देवाचा पुत्र आहे, तेव्हा तो त्यांना सारखे निक्षून सांगत असे की मला प्रगट करू नका. किती आनंदाची बात आहे. तू देवाचा पुत्र आहे. येशू ख्रिस्त हेच तर सांगायला जगात आला होता की देवाच्या पुत्राचं आगमन झालेलं आहे, मसीहाचं आगमन झालेलं आहे. आणि खरोखर लोक ओळखत नव्हते. शास्त्री परुषी जे ज्ञाते होते, ज्यांना शास्त्र आणि नियमशास्त्राची माहिती होती, त्यांना पण माहित होतं. पण कोण सांगत होते देवाचा पुत्र आहे? कोण बोलत होतं? कोण बोललंय? लक्ष द्या प्रियांनो, प्लीज. कळकळीन तळमळीन मी सांगतो, तुमचं कुठे लक्ष आहे? वाचणारा बोलतो, मी बोलतो, तरी तुम्हाला कळत नाही. कोण ओढून सांगत होते? अशुद्ध आत्मे भूत ओढून सांगत होते की हा जो व्यक्ती आहे, जो
या व्यक्तीमधून आम्हाला किंवा भूतांना काढते तो कोण आहे? बोला, देवाचा. आणि किती आनंद वाटायला पाहिजे येशूला, की बघा लोकांना ओळखलं नाही पण भूतांनी तर मला ओळखलं. पण येशूने काय म्हटलं? भूतांना जा, सगळीकडे जा, सांगा की येशूच देवाचा पुत्र, असं सांगितलं का? किती चांगली गोष्ट. हा भूत किती चांगला बाबा, सेवकच भूत म्हणायला पाहिजे. आता सुवार्थिक भूत आहे हा, की स्वतःहून सगळ्यांना सांगते की देवाचा पुत्र आला. तर ह्याला तर थांबवायलाच नको ना. पण येशूने काय म्हटलं? त्याला निक्षून सांगितलं की मला प्रगट करू नको. येशूला स्वतःचा गौरव भूतांकडून पण नको आणि या जगामध्ये राहत असताना दूतांकडून पण नको. प्रेज द लॉर्ड. दूत तर रात्रंदिवस तिची महिमा स्वर्गात करतच आहे, परंतु जगामध्ये देखील भूतांना माहित आहे की हा कोण आहे. परंतु लोकांना ज्यांच्या तारणासाठी तो आलेला आहे त्यांना अद्याप कळालं नाही की येशू कोण आहे. प्रेज द लॉर्ड. येशू या जगामध्ये तुम्हाला आणि मला आपले प्राण अर्पण करून विकत घेऊन तो तुम्हाला राजपुत्र आणि राजकन्या बनवू इच्छितो. प्रेज द लॉर्ड. परंतु आम्ही आज देखील येशूला ओळखत नाही. येशूला तुमच्या आणि माझ्या मुखांमध्ये त्याचा गौरव पाहिजे, भूतांच्या नाही. भूताला माहित आहे कोण आहे, दूतांना पण माहित आहे तो कोण आहे. परंतु येशू धूतासाठी नाही, धूतासाठी नाही, कोणासाठी आलेला आहे? तुमच्या आणि माझ्यासाठी आलेला आहे. आणि यामुळे प्रियांनो ही बाब लक्षात ठेवा. येशूला जर सुवार्ता गाजवायची तर असंख्य देवदूत क्षणातच जगभर सुवार्ता गाजवतील की नाही? काही वेळच लागणार नाही. येशूने जर ठरवलं आणि भूतांना पण म्हटलं तर भूतही सुवार्ता गाजवतील. प्रेज द लॉर्ड. हे काय शक्य नाही. परंतु येशूने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. की जे सत्य तुम्हाला आणि मला कळालेलं आहे ते सत्य जगाला विदित करा. प्रेज द लॉर्ड. आज ही साक्ष ज्या दोन झालेले आहे त्या साक्षीद्वारे आम्हाला जो आनंद मिळाला आहे, आमच्यामध्ये जे बदल घडले, आम्हाला ते काय करायचं? जगाला सांगायचं आहे. आणि ह्यालाच आपण म्हणतो या दिवसामध्ये असलेली सुवार्ता. आणि यासाठी प्रियांनो ही बाब लक्षात ठेवा की मनुष्याला पब्लिसिटी पाहिजे, लोकांना स्वतःच उदो पाहिजे. आज आपल्याला माहिती आहे की सगळ्यात जास्त श्रीमंत, लवकरात श्रीमंत होणारे लोकांमध्ये इन्फ्लुएन्सर आहे, ज्याला रील बनवणारे लोक म्हणतात. त्यांच्याकडे करोडाचे इस्टेट, मोठ्या मोठ्या गाड्या, मोठ्या मोठ्या बंगले कदाचित आपल्यापैकी अनेकांना माहीत नसत. परंतु जे फॉलो करतात किंवा जे इन्स्टावर किंवा इतर नेट, ते करोडपती लोक होऊन गेले. काय करत नाही, त्या नुसतं रीलच बनवतात. आणि रील बनवून त्यांनी एवढा पैसा कमवलेला आहे की त्यांच्याकडे 10-10, 15-15 लाखाच्या किंवा 50-50 लाखाच्या गाड्या आहेत त्यांच्याकडे. काही नाही, लहान वयामध्येच ते. प्रियांनो, ही पब्लिसिटी जी आहे त्याच्यासाठी, त्या पब्लिसिटीसाठी ते सगळीकडे हे जे आहे, ज्याला मीडिया माध्यम आहे, त्याचा उपयोग करतात. आणि त्याचा उपयोग करून ते काय करत आहे? पैसा पण कमवत आहे आणि नाम पण कमवत आहे. ही बाब आपल्याला लक्षात ठेवा की जगामध्ये जे प्रसिद्धीसाठी भुकेले आहे ते निश्चित देवाच्यासाठी योग्य नाही, देवासाठी ते अयोग्य लोक आहे. आणि त्यामुळे कालच मी एक सांगितलं होतं आणि परत त्याच वचनाकडे तुम्हाला घेऊन जातो. प्रगटीकरण 2 अध्याय 7वं वचन. काल मी संदेश देत असताना बनसोडे कुटुंबामध्ये सांगितलंय की नाव काय करतात तुम्ही? ज्यांना स्वर्गात जायचं त्याला नावाच्या बद्दल विचार करण्याचा काय गरजच नाही, कारण की तुमचं नाव ह्या जगामध्येच राहणार आहे, जगाच्या पलीकडच्या जगामध्ये ते नाव राहणार नाही. वाचा, जोरात वाचच. ज्याला कान आहे तो ऐको आणि आत्मा काय बोलत आहे या वचनामध्ये. आणि तो येणे प्रकारे म्हणतो की देवाच्या 2 अध्याय आणि कोणतं वचन वाचलं आपण? त्यामध्ये 17वं वचन येते. 17वं वचन आहे की आत्मा काय म्हणतो? हे कान आहे त्याला ऐको. जो विजय मिळवतो त्याला गुप्त राखलेल्या मान्यातून मी देईन आणि मी पांढरा खडा देईन. त्या खड्यावर नवे नाव लिहिलेले असेल आणि तो खडा घेतल्याशिवाय कोणालाही ते नाव ठाऊक होणार. आपल्याला काय देणार आहे देव? खडा देणार आहे. खड्यावर काय होणार? तुमचं आणि माझं नवीन नाव असणार. या जगामध्ये तुम्ही किती नाव कमवले, तुमच्या नावाने किती स्मारक आणि किती पुतळे उभे राहिले आणि किती तुम्ही मीडियामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे, ते नाव जगातच राहून जाणार आहे. पण युगानुयुग नाव कोणतं चालणार आहे? जे नाव देव देणार आहे, प्रभू येशू देणार आहे. प्रेज द लॉर्ड.
त्यामुळे या जगातल्या नावासाठी, जगाच्या प्रसिद्धीसाठी आपण जर नम्रता गमवत आहे, जर आपण चढेलपणा आपल्या जीवनामध्ये घेऊन वाढत आहात की माझ्यासारखा कोणी नाही, माझ्यासारखा कोणी नाही असं म्हणून आपल्या घरामध्ये नाव, आपल्या कुटुंबामध्ये नाव, आपल्या सोसायटीमध्ये नाव, आपल्या नोकरीमध्ये नाव, या नावाच्या मागे धावणारे लोकांसाठी देव म्हणतो त्या नावाचा काही उपयोग नाही. कारण की प्रकटीकरणामध्ये 2:17 लिहिलेलं आहे की मी तुला नवीन नाव देणार आहे. प्रेज द लॉर्ड. मग त्यामुळे मागील नावासाठी आपण किती मेहनत केली, किती श्रम केले ते शून्य असं आहे. आणि यासाठी एकच गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपण प्रसिद्धीची पायऱ्यावर चढायला लागतो, आपल्याला माहिती एका दिवसात प्रसिद्धी मिळत नाही, हळूहळू हळूहळू प्रसिद्धीची भूक वाढत जाते. जसं जसं नाव होतं तसं जसं मग आपल्याला आणखीन येतं, अरे वा माझं नाव होतं का, मग आणखीन ना. आणि जसं जसं नाव आहे तसं तसं नम्रते आपल्यामध्ये आपण खाली 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 जातो, नम्रता आपण सोडून देतो. आज आपण बघा की आपल्या पॉलिटिक्समध्ये, आपल्या खेळाडूंमध्ये किंवा जगामध्ये जेवढे प्रसिद्ध लोक आहे त्यांचं बोलणं, त्यांची भाषा अशी आहे की आम्ही आहे म्हणून जग चालतंय, आम्ही आहे म्हणून राष्ट्र चालतं, आम्ही आहे म्हणून खेळ चालतो. या सगळ्या प्रकारमध्ये आम्ही पण आहे, त्याच्यामध्ये नम्रता लोप पावते. का? कारण की त्यांना वाटतं माझं कर्तव्य, माझं कार्य, माझं जे काही जगामध्ये मी मिळवलेलं आहे त्यामुळे सर्व हे जे काही दिसत आहे ती सर्व त्यामुळे घडलेली. आणि ह्यामुळे आपण काय करतो, प्रगतीमध्ये नावाची प्रगतीवर चालतो, पण नम्रतामध्ये काय करतो, खाली आणि खाली चालतो. आणि यासाठी नावापेक्षा देवाचं नाव जो सर्वश्रेष्ठ नाव आहे त्याच्यासाठी काम करा. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणतो मैं घटू तू बढे, मैं घटू तू बढे. यस, या दिवसामध्ये तुम्हाला आणि मला आपल्या नावापेक्षा जगातलं सर्वश्रेष्ठ नाव आहे ते कसं वर जाईल यासाठी झटणं अतिशय महत्वाचं आहे. कारण की लोक प्रसिद्धीचा विचार करतात. मी रिपीट करतो, हे थॉट खूप सुंदर थॉट, मला आवडतो. लोक कशासाठी विचार करतात? प्रसिद्धीकडे. परंतु देव तुमचं हृदय बघतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. लोक प्रसिद्धीकडे जातात, परंतु देव बघतो की ह्याच्या हृदयामध्ये जर नम्रता आहे, नीत आहे, तर तो स्वतःच्या प्रसिद्धीसाठी नाही तर देवाच्या गौरवासाठी काम करेल. प्रेज द लॉर्ड. आणि या दिवसामध्ये प्रियांनो, जरी ही मोठमोठ्या बाबी मी करत आहे, परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की जर माझ्यामध्ये मी पण आहे तर तिथे ख्रिस्त कधी देखील राहू शकत नाही. तिथे ख्रिस्ताला कुठे देखील वाव नाही. कधी कधी म्हणतो नाही थोडासा येशू भी थोडासा मे भी चलेगा, दोघांना घेऊन चालू. परंतु प्रियांनो, येशूच्याकडे जेव्हा आपण बघतो आणि या अध्यायामध्ये की येशूने स्वतःला काय केलेलं आहे, रिक्त केलेलं आहे. काय केलेलं आहे? रिक्त केलेलं आहे. 7व्या वचनामध्ये, म्हणजे फिलिप्पी 2:7 दुसरा मुद्दा ओजस, म्हणजे त्याने मनुष्याचे प्रतिरूप से होऊन दासाचं स्वरूप धारण केलं. म्हणा दासाचं स्वरूप, गुलामाचं स्वरूप, फॉर्म ऑफ स्लेव्ह, या स्वरूपामध्ये येशू गेलेला आहे. आता गुलाम म्हटल्यानंतर आपण अनेकदा सहज कधी कधी आईच म्हणते काय सगळं आम्ही माझ्याचकडून करून घेतात, तुमची काय गुलामी करायला मी या घरात आली का? आपण सहज बोलतो, पण गुलामचा अर्थच आपल्याला कळत नाही. स्लेव जो आहे, जे येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये किंवा संत आपल्याला दिसते पौलाच्या काळामध्ये जे स्लेवच्या बद्दल लिहिलेलं आहे त्याचा पार्श्वभूमी बघितली तर आपण गुलाम जे बघतो ते खूप श्रेष्ठ होऊन गेलेलं आहे. आणि गुलामाचा अर्थ हा आहे की त्याला कोणतंही काम द्या तर त्याला करावं लागलं, किती तास कराय हे पण नाही, पगार त्याला मिळणार नाही, खायला मिळालं तर मिळालं नाही तर तेही देणार नाही, त्याला स्वतःचं घर नाही, त्याला जीवे मारून टाकलं तरी तुमच्यासाठी तो अपराध नाही. लक्षात ठेव, ह्याला गुलामी म्हणतात. ह्याला विकता येतं आणि खरेदी करता येतं. आहे का असं कोणी लोक आपल्याकडे की आपण ह्याला विकत घेतलेलं? असं आहे कोणी? नाही. ते गुलामीचा जो काळ होता तो संपलेला आहे. अमेरिकेमध्ये देखील गुलामीची प्रवृत्ती होती. तर काय लिहिलं आहे, हे गुलामी म्हणजे तिथे काय आहे तुम्हाला मी आता जसं सांगितलेलं आहे की किती वेळ काम करायचा, पगार नाही, कोणाच्या घरी काम करायचा, कुठे पाठवायचं, आणि त्याला काही देखील बोलता येत नाही. वेळ आली आणि तो असं दिसलं त्या मालकाला की हा काही उपयोगाचा नाही तर त्याला मारून टाकलं तरी काही देखील अपराध नाही. जसं आपण कोंबड्या घरामध्ये पाळतो आणि आपल्याला वाटलं की नाही ह्या कोंबड्या आज आमच्याकडे उत्तम जेवण करायचं,
जुन्या काळामध्ये घरचीच कोंबडी कापून टाकायचे. कोंबडीला काही बोलता येत नाही, कारण की ती पाळीव प्राणी आहे. प्रियांनो, ही गुलामी कोणी पत्करली? येशू ख्रिस्ताने. लक्षात ठेवा, ही गुलामी त्यांनी पत्करली. आपण सहज गुलाम 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 म्हणतो, परंतु तो गुलाम आणि ह्या गुलामाचा जेव्हा आपण विचार करतो, ज्याच्याबद्दल इथे संत पौल म्हणतो, तर त्या गुलामीमध्ये आपल्याला ही गोष्ट दिसून येते की ती गुलामी पत्करत असताना येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांचे पाय धुतले. आता आपण लवकरच येणार आहोत मोंदी गुरुवारच्या दिवशी, आणि मोंदी गुरुवारच्या दिवशी आपण ती गोष्ट याचा अभ्यास करणारच आहोत. आणि त्याच समयी प्रभू भजनाच्या वेदीच्या पाशी होणार आहे, कारण की ह्या जवळजवळ 1 महिन्यात हा माझा शेवटला संदेश आहे. मग कदाचित एप्रिलमध्ये 3-4 रविवाराला मी बोलणार आहे, आणि त्यामुळे महिनाभर मला संदेश नाही आहे. परंतु आता मी तुम्हाला नेते की पाय धुणारा येशू, ओजस पाय धुणारा येशू ह्याच्याकडे जेव्हा आपण जातो, तेव्हा आपण त्या व्यक्तींच्याकडे बघतो की कोणाचे पाय धुतले येशून. कोणाचे पाय धुतले होते येशून? सांगा बरं. किती शिष्य होते? 12 शिष्य होते. 12 शिष्यांपैकी एक शिष्य कोण होता? यहुदा. तो त्याला फसवणार होता. तरी येशूने म्हटलं का? नाही नाही, तुझे थोडे थोडे पाय धुत, सगळे धुत नाही, कारण की तू लबाड आहे, असं म्हटलं का? नाही. 12 शिष्यांमध्ये जवळजवळ 7 ते 8 शिष्यांचा बिझनेस काय होता? मासेमारीचा बिझनेस होता. मासेमारी म्हणजे आपल्याला माहिती आहे की मासे धरणारे लोक, ते काय हाय स्टँडर्डचे लोक होते का? ते शास्त्री परुषी खूप शिक्षित उच्च दर्जाचे असे होते का? नाही, मासे मारणारे लोक. येशूचं तरी स्टँडर्ड बढाई होता, है ना. येशूचं स्टँडर्ड तरी त्यांच्यापेक्षा थोडंसं चांगलं होतं. परंतु जर आपण पवित्र शास्त्रामध्ये आणि आध्यात्मिकरित्या बघितलं तर येशू देवाचा पुत्र, एकुलता एक पुत्र होता आणि आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांनी जेव्हा गुलामाचं स्वरूप धारण केलं, तर गुलामाला काय करावं लागत होतं की आपल्या मालकाचे पाय धुणं हे अगत्याचं होतं. प्रेज द लॉर्ड. एक शिष्य म्हटला की मी तुला आपले पाय धुऊ देणार नाही. कोण होता सांगा बरं तो शिष्य? एक शिष्याला आवडलं नाही, तो म्हणे नाही मी धुऊ देणार नाही पाय. कोण होता तो? कोण होता? पेत्र. आणि येशू ख्रिस्ताने काय म्हटलं की जर तू मला आपले पाऊल धुऊ दिले नाही तर तू मला, तुझ्याला आमच्यामध्ये वाटा नाही. वाटा नाही, तुला मला तुझे पाय धुवूच द्यावं लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. पण येशू इथेच थांबला नाही. येशूने पुढे काय सांगितलं? जे कार्य मी तुमच्यासाठी करतो येणाऱ्या दिवसामध्ये हेच कार्य तुम्हाला इतरांसाठी करावं लागलं. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने म्हटलं नसतं माझ्याशी पाय धुवून घेतले मग मी कोणीतरी श्रेष्ठ आहे, मी काहीतरी ग्रेट आहे असं म्हणून फिरू नका. आत्म्याच्या सामर्थ्याने म्हणून तुम्ही जगभर जरी किती मंडळ्या स्थापन केल्या तरी कायम लक्षात ठेवा की तुमच्या गुरुने म्हणजे जगाच्या निर्माण करताना तुमचे पाय धुतलेले आहे. प्रेज द लॉर्ड. हो, अनेक चर्चमध्ये लोक पाय धुतात एकमेकांची, ही पद्धत आहे अनेक चर्चेसमध्ये. प्रियांनो, पाय धुणे हे निश्चितच कशाचं प्रतीक आहे? नम्रतेचं प्रतीक आहे. प्रेज द लॉर्ड. रिक्तपणाचे प्रतीक आहे. तो गुरु होता आणि गुरुला एक वेगळा सन्मान होता त्या काळामध्ये, परंतु त्या गुरुने पाय धुवून हे दाखवलेलं आहे की पदापेक्षा मानापेक्षा नम्रता ही श्रेष्ठ आहे. प्रेज द लॉर्ड. येशूने स्पष्ट सांगितलं मी या जगामध्ये कशासाठी आलो? सेवा करून घ्यावा नव्हे, करायला नाही, करून घ्यावयाच नव्हे तर करावयास आलो. कोणाची सेवा करायची? देवदूताची, पिता परमेश्वराची नाही. कोणाची सेवा करायची? गोर गरिबांची सेवा, गरजवंतांची सेवा. आणि ख्रिस्ती लोकांनी तो वारसा चालवलेला आहे आणि त्या वारसेला तुम्ही आणि मी फॉलो करणारे लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि तरी तुमच्यामध्ये नम्रता नाही, लगेच चिडतात. पाळकसाहेबांचं बोलला आता आम्ही चर्चलाच येणार, आम्हाला हा व्यक्ती असा बोलला, ती व्यक्ती तशी बोलली की कशाला जायचं चर्चला. हो, आम्ही इतकी मोठी स्टेप घेतो. म्हणजे एका व्यक्तीने तुम्हाला काहीतरी बोललं तर तुम्ही देवाला सोडून देतात. म्हणजे तुमची किती वृत्ती किंवा तुमच्यामध्ये किती प्रकारे गर्व अभिमान भरलेला आहे. येशू ख्रिस्ताला लोक बोलले नाही का? थुंकले त्याच्यावर लोक, वेताने त्याच्या टोकावर मारलं, त्याला त्याचे हालहाल केले, त्याचे कपडे काढून घेतले, वारंवार त्याला शिव्या देत होते. आणि त्याच्या घरचे लोक काय म्हणत होते? मागच्या वेळेला शिकवलं मी, काय सांगत होते? ह्याच्यामध्ये भूत आहे. आणि त्याच वेळेस शास्त्री परुषी काय म्हटले? नाही, हा वेडा आहे, है ना, हे वेडा आहे. आणि शास्त्री परुषी काय म्हटले की ह्याच्यामध्ये भूताच्या साहाय्याने, भूताला काढणारा व्यक्ती. बघा, घरचे लोक त्याला वेडा म्हणतात, ज्याला माहित होतं की इतके चमत्कार करतोय.
शास्त्री परुषींना दिसत होते, तरी तो म्हणतो भूताच्या सहाय्याने. आणि मग मी सांगितलं होतं की पवित्र आत्म्याच्या विरोधात दुर्भाषण करू नका. तर प्रियांनो, ही बाब येशूला झाली, पण येशूने कधी देखील म्हटलं नाही, ए तू कोण आहे मला बोलणार. असं बोलला का येशू परतून? नाही बोलला. येशूने कधी देखील त्यांना त्याबद्दल बोल लावला नाही. तर तो काय म्हणतो, हे बापा यांना क्षमा, कारण की हे काय करतात त्यांना कळत. हो प्रियांनो, जे तुमच्या माझ्या विरोधात काही बोलत असतील तर एकच लक्षात ठेवा, ते काय करतात त्यांना कळत नाही. प्रेज द लॉर्ड. ते तुम्हाला बोलत नाही. एक व्यक्ती जो निरपराध आहे त्याला जर कोणी बोललं तर त्याचं उत्तर कोण देणार आहे? देव देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हा, आणि आपण उत्तर देऊन म्हणतो मी देव आहे. बरोबर आहे का? ज्या निरपराध व्यक्तीला तुम्ही काही बोलणं लावतात, त्या निरपराध व्यक्तीचा न्याय कोण करल? देव करल, परमेश्वर करल. परंतु आपण चिडून काय दाखवतो? मी काय देवापेक्षा कमी आहे का? आणि आपण त्याचा न्याय करायला जातो आणि तिथेच सैतान तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये शिरतो. प्रेज द लॉर्ड. या 40 दिवसामध्ये प्रियांनो, ही नम्रता शोधा, चिडखोडपणा, चढेलपणा, ही जी काय आपल्यामध्ये जी म्हणतो ना की या सर्व गोष्टी तुम्हाला ना दूर ठेवायच्या आहे. आणि ह्याही गोष्टी घेऊन आपण जर उपास आणि प्रार्थना करत आहे तर मला सांगू द्या, उपास आणि प्रार्थना व्यर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत तुमच्या ठाई नम्रता नाही तोपर्यंत या सर्व गोष्टी तुम्हाला आणि मला जर आपल्या जीवनात दिसत आहे तर या गोष्टी करणं अतिशय गरजेचं. इब्रिकरास पत्र 1 अध्याय 14व्या वचनामध्ये देवदूतांच्या बद्दल एक सुंदर स्टेटमेंट दिलेली आहे. इब्रिकरास पत्र 1:14. या सगळ्या गोष्टी हायलाइट करा. अनेक जण संदेश देतात. पुढच्या गुरुवारी सिस्टर क्रिस्पिन संदेश देणार आहे. त्याच्या पुढच्या गुरुवारी मला बनसोडे सिस्टर राहिलाय ना, दिला झाला. आणखी कोणी एकच आता राहिलेली जागा, तर हरकत नाही, पण सिस्टर क्रिस्पिन गुरुवारी बोलतील बायबल स्टडी मध्ये. हा, वाचा. परत एक वार ते वाचा. हा, आरसाने ज्यांना तारण मिळणार आहे त्यापैकी आपण देखील. हे देवदूत कोण आहे? सेवा करणारे. देवदूतांना काय म्हटलेले इथे? सेवा करणारे लोक आहेत. कोणाची? जे तारलेले लोक आहे. प्रेज द लॉर्ड. दूत देखील सेवा करण्यासाठी आहे. आपल्याला माहिती आहे, कालच मी त्यावर संदेश दिलेला आहे की सैतानी सत्ता जेव्हा तुमच्या सहभोवती येते, आणि एक व्हिडिओ पण मी काल टाकलेला आहे आपल्या ग्रुपवर की परमेश्वर कशा प्रकारे प्रोटेक्ट करतो. नाही तर आपण का ग्रुपवर जाऊन, आणि या गोष्टी तुम्हाला मला सांगितलं जातं की हे देवदूत तुमच्या आणि माझ्या उशाशी पायाशी संरक्षण करण्यासाठी नेमलेले आहे. ते कोणाची सेवा करतात? तुमची आणि माझी सेवा करतात. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला काही होता कामा नये, मला काही होता कामा नये. अनेकदा मी म्हणतो की आपल्याला कळत पण नाही किती संकट तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आले, आणि ते सैतानही असो किंवा माहीतरी कोणते संकट असतील, परंतु आपण थोडक्यात बचावलेले आहे. परंतु बचाव करण्यासाठी आपण म्हणतो मी लक्की था मैं बच गया, माझं नशीब चांगलं होतं म्हणून वाचलं. परंतु लक्षात ठेवा, त्या देवदूताने तुमची सेवा करण्यासाठी नेमलेले दूत आहे. त्यांनी पुढे येऊन त्या संकटाला तुमच्यापासून दूर नेलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मग कोणाचं कौतुक करायचं? दूताचं की देवाचं? हा, कारण की ते दूत कोणी नेमलेले आहे? देवाने. ते कोणाची आज्ञा मानतात? आणि देवाची आज्ञा काय आहे? की माझ्या विश्वासणाऱ्यांची सेवा करा. प्रेज द लॉर्ड. हा, परंतु त्याच्या उलट बघितलं तर भूत, ज्यांच्यामध्ये भूत घुसलेले आहेत किंवा ज्यांच्यात भूत असतात ते म्हणतात आम्हाला नाम करो, माझा गौरव करा, माझं कौतुक करा. हे असे अनेक जण आहे ज्यांच्यामध्ये दूत नाही तर भूतांचा आत्मा आहे. आणि ते लोक काय म्हणतात? माझ्यासारखा कोणी नाही, माझ्या पाया पडा, माझं कौतुक करा, माझं. आणि असे लोक जगामध्ये पुष्कळ दिसतील. जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे लोक दिसतील, त्यांच्या दूतांचा नव्हे तर भूतांचा आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्यामध्ये कोणता आत्मा पाहिजे? दूतांचा की भूतांचा? दूतांचा आत्मा हाच आहे की ते देवाची आज्ञा पाळतात आणि ते तारलेल्या लोकांची सेवा करतात. प्रेज द लॉर्ड. आपल्या सभोवती परमेश्वराने एक मोठा समूह ठेवलेला आहे, तो तारलेल्या व्यक्तींची सेवा करणं. आणि नुसतं तारलेल्याच नव्हे तर जे हरवलेले आहे, जे दुःखात आहे, क्लेशात आहे, उपवास समयामध्ये त्यांची काळजी घेण्यासाठी देखील देवाने हा समय तुम्हाला दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आता सिस्टर निर्मळने अनेक लोकांची नावाची घोषणा केली की हे लोक समस्येमध्ये आहे, आपल्याला तिथे जाता येत नाही, तर आपण काय करू शकतो? निदान त्यांच्यासाठी काय करू शकतो?
तर अनेक जण आम्हाला प्रार्थनाच येत नाही पाळक साहेब, तुम्हीच करा प्रार्थना. किती दिवस पाळक साहेबच करणार हो तुमच्यासाठी प्रार्थना? आम्हाला दुनियाच्या सगळ्या गोष्टी बोलता येतात, आपण तोंड उघडलं तर लोक चकित होतात की हीच ती बाई आहे का, हिला तर काही लिहिणार नाही वाचना येत नाही, बोल आणि नीट काही शिकली नाही आणि ही इतकी मोठ्या मोठ्या गोष्टी करते, पण प्रार्थना म्हटली की आम्हाला येत नाही. हो, आम्ही कधी शिकणार? आमच्या साई दूताचा आत्मा आहे की भूताचा आत्मा, याचा गंभीराने विचार करा. दूत आम्हाला पुढे घेऊन जातात आणि भूत आम्हाला मागे खिचून येतात. येशूकडे मागा 40 दिवसामध्ये. प्रेज द लॉर्ड. यस, आमचा देव आमचा मित्र आहे. प्रेज द लॉर्ड. आपण मैत्रिणीवर गप्पा मारतो, तासन तास गप्पा मारतो, मोबाईलवर गप्पा मारतो कितीतरी. मग घरचे लोक बस झालं ना, आता बंद कर ना फोन. नाही, माझी मैत्रिणी खूप दिवसानंतर मला भेटली तर आता मला खूप बोलावंसं वाटतं. अहो, येशू तुमचा मित्र आहे. प्रेज द लॉर्ड. तसंच बोला. प्रेज द लॉर्ड. येशूला काही अपेक्षा नाहीये वेगळ्या प्रकारचे भाषा. जी सामान्य भाषा आहे त्या भाषेमध्ये जेव्हा आपण आपल्या देवाशी बोलतो हीच प्रार्थना होय. प्रेज द लॉर्ड. आणि ही भाषा काही शिकवायची गरज नाही तुम्हाला. आपण वयस्क आहोत, आपण समजदार आहोत, आपल्या प्रत्येकाला मित्राबरोबर बोलण्याची भाषा येते आणि तसंच आपण येशूमध्ये बोलायला लागू, तसंच आत्मा आणखीन तुम्हाला शिकवाल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हा, परंतु आपण बोलायलाच तयार नाही. आपण म्हणतो आम्हाला येतच नाही, आणि असं म्हणून आपण निश्चितच देवाच्या ती कृपादान जे आहे, जो आत्म्याच्या द्वारे तुम्हाला मिळतो, त्यापासून दूर जातो. तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊया आणि ह्याच वचनामध्ये राहूया. फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय आणि वचन आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे की त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याचा प्रतिरूपाचं होऊन दासाचं स्वरूप धारण केलेले आहे. काय लिहिलेलं आहे तिथे बघा. मनुष्याचा प्रतिरूपाचं होऊन पहिले काय झाला तो? पहिले काय झालेला आहे बघा. पहिले तो दास झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे? मनुष्याचं प्रतिरूप धारण केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्ताने पहिले कशाचं स्वरूप धारण केलं? दासाचं स्वरूप धारण केलं आणि मग त्यांनी मनुष्य म्हणून वधस्तंभावर आमच्यासाठी प्राण दिलेले. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत ख्रिस्ती व्यक्ती स्वतःला दास आणि नम्र बनवून घेत नाही तोपर्यंत देवाच्या दृष्टिकोनातून तो मनुष्य म्हणण्याचा पात्रतेचा नाही. रिपीट करतो मी. इंग्लिशमध्ये बॉर्न इन ह्युमन लाइकनेस, म्हणजे याचा अर्थ आहे की त्यांनी मनुष्य बनण्याच्या अगोदर पहिले कशाचं स्वरूप धारण केलेलं आहे? दासाचं स्वरूप धारण केलेलं आहे. आणि याकरता जेव्हा आपण त्याच्या वचनाच्याकडे बघतो आणि आपण सुरुवातच कोणत्या सणाच्या द्वारे केली? 40 दिवसाची. सांगा बरं. 40 दिवसाचा पहिला दिवस कोणता होता? राखेचा बुधवार. तारीख लक्षात आहे का तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. का तारीख 18 तारीख का लक्षात आहे? कारण की आपल्याला पाळक साहेब पण सारखे सारखे आठवण करून देत होते. बरोबर आहे. 1 महिना अगोदरच पाळक साहेब सुरू होऊन जातात. आला दिवस, आला दिवस, इतक्या दिवस, इतका तारीख, इतकी तारीख, लक्षात ठेवा, विसरू नका. या सगळ्या गोष्टी यासाठी की आपण तयारी करावी. प्रेज द लॉर्ड. यासाठी नव्हे की आपण विसरून जातो, यासाठी नव्हे की आपली मेमरी काही कमी आहे. मी यासाठी वारंवार सांगतो की कोणताही सण, कोणतेही कार्य याच्या तयारीनिशी जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हाच होसांना होसांना आशीर्वादित होतो. प्रेज द लॉर्ड. आता लवकरच होसांना येते. जर तयारी केली नाही तर मग आपण त्या होसांनासाठी पात्र ठरत नाही. आणि यासाठी आज आपण बघितलंय की राखेच्या बुधवारी एक खूप सुंदर स्लोगन सगळीकडे वापरलं जातं. ती राख लावून काय म्हणतो आपण? राख कशाचं प्रतीक आहे? तू माती आहे आणि मातीला जाऊन मिळशील. तू माती आहे आणि मातीला जाऊन मिळणार आहे. हो प्रिया, एकच गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही किती धन कमवलं, किती पद कमवले, किती, प्रत्येकाला कुठे जायचं? शेवटी मनुष्य कशाद्वारे निर्मित झाला? मातीशी निर्मित झालेला आहे. आदाम जो पहिला आद्य पुरुष आहे त्याची निर्मिती मातीद्वारे केलेली आहे आणि तेव्हापासून आपण मातीच्या गर्भातून जरी जन्म घेत असलो परंतु त्या आद्य पुरुषाप्रमाणे आपला शेवट कुठे आहे? मातीत आहे. आणि ही बाब लक्षात ठेवण्यासाठी म्हणजेच काय दर्शवत आहे? नम्रता. डे 1 पासूनच आपल्याला 40 दिवसाची सुरुवात
प्रभू येशू ख्रिस्तमध्ये या दिनाची सुरुवात राखेचा बुधवार किंवा एश वेनसडे त्याला म्हणतो, तिथूनच करत असताना पहिलेच दिवशी परमेश्वर म्हणतो की तू कोणीच नाहीये, तू स्वतःला काय विशेष समजते आणि तू स्वतःला काय विशेष समजतो, तू माती आहे. आज जर तुझा प्राण तुझ्यामधून काढून घेतला तर 2 आठवड्यानंतर तू माती जाऊन मिळशील भाऊ. आज तू हे करते, मी असं आहे, मी तसं आहे, मी अमका आहे, धमका आहे, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते. 2च आठवडे बस, मेला की 2 आठवड्यामध्ये मातीच आहे तुझ्याकडे, काही उरणार नाही. आणि तरी देखील मनुष्य किती तडफडतो, किती धावपळ करतो, किती पळापळी करतो, किती वेड्यासारखं सर्व गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो, कुटुंबासाठी किती झटतो, लेकरांसाठी किती झटतो. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा की लेकरांची सेवा, आपले जे जॉब आहे त्याची सेवा, संसाराचं कार्य, ह्यामध्ये आशीर्वाद लपलेले आहे. प्रेज द लॉर्ड. पण हे कोणी दिले तुम्हाला मला? संतती परमेश्वराने दिलेला. परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणे करायचे श्रम. लग्नामध्ये पण तेच आहे, जन्मामध्ये पण तेच आहे, सगळीकडेच तेच तर लपलेलं आहे की मातेच्या गर्भात होता तेव्हापासून तू मला ओळखतोस, प्रत्येक दिवस याची तू नोंद घेतो. कुठेच आपण मनुष्य देवापासून आहे आणि देवाच्या कृपेमुळे जर जगत आहे तर आपण आहोत तरी कोण? हो प्रियांनो, तरी देखील आपण किती झटपट करतो, किती पळापळ करतो. आणि हीच गोष्ट लक्षात ठेवा की माती जी आहे ती धूळ आहे, ती जमिनीवर पडलेली असते, तिला तुडवलं जातं. प्रेज द लॉर्ड. मातीला तुडवलं जातं. मागील दिवसामध्ये मी बघत होतो, मॅच संपला इंडियाचा आणि इंडियाने वर्ल्ड कप जिंकला. आणि वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सगळीकडे आनंद झालेला आहे. आणि मग सगळ्यांना कौतुक होतं. त्याच समय इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव गेला आणि त्या पिचकडे गेला, लगेच त्यांनी माती घेतली, इकडे लावली त्यांनी डोक्याला, है ना. आणि सगळ्यांनी म्हटलं, अरे म्हणे ही माती जी आहे ते आमच्यासाठी खूप लकी ठरलेली आहे. बरोबर आहे, बघितलं असेल अनेक लोकांनी. आणि सगळ्यांनी म्हटलं, अरे हे काय आहे? त्यांनी म्हटलं, नाही, ही माती माझ्यासाठी अतिशय आशीर्वाद आहे. त्या अगोदर देखील आपल्याला माहिती आहे की जेव्हा इंडियाने वर्ल्ड कप जिंकलेला होता तेव्हा रोहित शर्माने ती माती तोंडात घातली होती की या मातीमध्ये मला सन्मान मिळालेला आहे. हो प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपण काय आहोत? माती आहोत. आणि ती माती आपला देव नाही. ती माती काही सन्मानाची बाब नाही. ती माती पायाच्याच खाली राहते, ती आपण डोक्यावर घेत नाही. परंतु उपवास समयामध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवलेली आहे, आणि ती गोष्ट काय? ती गोष्ट ही आहे की उपवास समयामध्ये शास्त्रीय पुरुष काय करत होते? आपल्या केसामध्ये धूळ आणि माती टाकून घेत होते. ज्याला म्हणतात धूळ उधळणे किंवा राख उधळणे. प्रेज द लॉर्ड. होली सेलिब्रेशन नाही आहे, लक्षात ठेवा. होली सेलिब्रेशन, होली सेलिब्रेट करत तसं नाही. ही धूळ आणि माती म्हणजे पश्चातापाची कृत्य आहे. आणि त्यामधूनच हा शब्द पुढे आलेला आहे की मनुष्य धूळ आणि माती आहे आणि एक दिवस तो मातीला जाऊन मिळणार आहे. आणि ह्यामुळे प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा. मग तुम्ही म्हणा, सर बाळक साहेब आम्ही मातीच बनणार आहे, मातीच बनणार आहे, असं म्हणून जगलं तर आम्ही तर भुकेला मरून जाऊ, आम्हाला काहीच करता येणार नाही. आम्ही एवढं नम्र जगलो तर काय, कोणी आम्हाला विचारणार नाही, आम्हाला काहीच करता येणार नाही. वाचू या वचन, स्तोत्रसंहिता अध्याय 113 आणि 7. स्तोत्रसंहिता 113 आणि 7 मध्ये सुंदर असं स्तोत्र राजा दावीद याने प्रकारे म्हणतो, तो कंगाला धुळीतून उठवतो, आणि दरिद्र्या धुळातून उठवतो आणि कुठे नेतो? आमेन. प्रेज द लॉर्ड. तो अधिपतीच्या पंक्तीत बसतो. यस, आज जर तुम्ही स्वतःला धूळ माती म्हणून नम्रता स्वीकार करत आहे तर एक दिवस तुम्ही अधिपतीच्या पंक्तीला बसणार आहात. प्रेज द लॉर्ड. तुमची नम्रता व्यर्थ जाणार नाही, तुमची दीनता व्यर्थ जाणार नाही. तुमच्या नम्रते आणि दीनतेकडे बघत असताना हा जो तिसरा मुद्दा आहे त्यामध्ये हीच गोष्ट लक्षात ठेवा की देव म्हणतो अशी नम्रता जेव्हा ठेवतात तर तुम्ही धुळीला जरी मिळणार नाही, परंतु देव तुम्हाला उच्च स्थळी प्रस्थापित करणार. प्रेज द लॉर्ड. आणि पवित्र शास्त्रामध्ये अनेक उदाहरण आपण देऊ शकतो की ज्यांनी स्वतःला लीन केलं, नम्र केलं, परंतु योसेफ सारखं त्याला काय केलेलं आहे? उच्च पदावर बसवलं. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त देखील त्या मातीमध्ये जेव्हा वधस्तंभ तुमच्या आणि माझ्यासाठी वाहत होता, अनेकदा खाली पडला. तो मातीमध्ये रक्ताने पूर्ण माखलेला होता, धुळीने सगळा काही तो माखलेला होता, परंतु तरी देखील
जेव्हा तो मरण पावला, तिसऱ्या दिवशी उठला, देवाने त्याला काय केलेलं आहे? सर्व नावाहून सर्वोच्च नाव बहाल केलं. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, आपण येशूने हे कार्य कोणासाठी केलेलं आहे सांगा बरं? हे वधस्तंभ वाहण्याचं काम कोणासाठी केलं? तुमच्या आणि माझ्यासाठी. कोणाची आज्ञा होती? परमेश्वर पित्याची इच्छा होती की तू या जगामध्ये जावं आणि हे जे मातीत लोळणारे जे लोक आहे, ज्यांना तुच्छ समजलं जाते जगामध्ये. अनेक जर ख्रिस्ती लोकांना म्हणतात की हे काय बॅकवर्ड लोक होते, यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकार केलेला आहे, काय हायफाय लोक आहे का, असं बघून त्यांना तुच्छ मानतात. परंतु त्या समय हे काही नव्हते, त्यांना देवाने उचलून एक उच्च स्थळी प्रस्थापित केलेलं. प्रेज द लॉर्ड. आणखीन वर जायचं तर जा युरोपला, जा अमेरिकेला, जा ऑस्ट्रेलियाला, बघा तिथे आज कोणत्या स्थानावर ते लोक आहे. प्रेज द लॉर्ड. तेही धुळीत लोळणारे लोक होते, परंतु प्रभूने त्याला उच्च स्थळी नेलेलं आहे. परंतु त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी प्रभूची सेवा केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ही सेवा नम्रतेने केलेली आहे. भारतामध्ये विलियम कॅरी आले, माहिती विलियम कॅरी? आणि ते खूप मोठे शास्त्र विद्वान होते, पंडित होते, त्यांना सगळ्या भाषा अवगत होता. कलकत्तामध्ये ते होते आणि कलकत्त्यामध्ये त्यांनी मोठी सेवा केलेली आहे आणि अनेक बायबल प्रसिद्ध केले. आज आपल्या हातामध्ये जे बायबल आहे ते कोणी दिलेलं आहे आपल्याला? कोणी दिलेलं आहे? विलियम कॅरीने. बघा, तो कुठलचा मिशनरी आला आणि त्यांनी महाराष्ट्रात येऊन मराठी भाषा शिकली आणि ते शब्दकोश पाहिलंय, डिक्शनरी म्हणतो ते दिलं आणि पवित्र शास्त्राचं भाषांतर त्यांनी केलं. एक दिवस त्यांचा या सर्व कार्याबद्दल मोठा सत्कार होता. काय होता त्यांचा? सत्कार होता. आणि त्यांचं लक्ष नाही, झोपेला आले काही लोक. म्हणते पाळक साहेब तुम्हाला चलने दो, हम हमारा काम करतो. असं स्वप्नामध्ये ते देवाच्या जवळ गेलेले आहे. प्रेज प्रभू आहे. आणि त्या समयी अनेक लोकांना त्यांनी आमंत्रित केलं आणि विलियम कॅरीचा सत्कार करत असताना अनेक फॉरेनर्स आणि त्याच्या देशातले लोक पण तिथे आले. आणि मग आले असताना एक जण त्याचं सगळं एकानंतर एक कौतुक करत होते. मग एक ब्रिटिश दुसऱ्या ब्रिटिशच्या कानामध्ये गुंतलं, अरे आम्हाला माहिती आहे आमच्याच गावाचा माणूस आहे हा जोडे बनवणारा माणूस आहे. काय तुम्ही त्याचं उजो करता? जोडे बनवणारा माणूस. आपण अनेकदा आहे ना, कोणाचं कौतुक होत असताना लगेच खुश बसतं, अरे मला माहिती आहे ती बाई कशी आहे, काय ते फाळक साहेब लगेच कौतुक करतात, किती पाण्यामध्ये ती. मला विचारा ना, सगळा इतिहास माझ्याकडे लिहिलेला आहे, लिखित, कधी कुठे काय त्याने केलेलं आहे ते सगळं माहित आहे. अशाच प्रकारे ते लोकही बोलले. तेव्हा त्यांनी त्याच्या कानी ती आवाज गेला की हा जोडे बनवणार. त्यांनी म्हटलं ब्रदर सॉरी, तुम्ही जे काय बोलले ना त्याच्यामध्ये थोडंसं मी करेक्शन करतो. जोडे बनवणारा मोठा असतो, मी जोडे शिवणारा माणूस होतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी बाटाची किंवा लिबर्टीची कंपनीमधला मनुष्य नव्हतो, मी सांभार म्हणून लोकांचे जोडे शिवणारा होतो. परंतु प्रभूने आज मला हा सन्मान दिलेला. प्रेज द लॉर्ड. कारण की मी जेव्हा नम्र होतो तेव्हा देव मला अधिपतीच्या पंक्तीत बसवतो. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो, आज तुम्ही काही करत असले पण तो जोडे शिवत असताना त्यांनी एक काय केलेलं आहे, चामड्याचा काय बनवला, ग्लोब बनवला होता. ग्लोब म्हणजे पृथ्वी, माहिती ना आपल्याला जॉग्रफी बाब. आणि तो विविध देशांवर हात ठेवून, त्या ग्लोबवर विविध देशांचे नकाशे बनले, त्याच्यावर हात ठेवून तो प्रार्थना करत होता. प्रेज द लॉर्ड. आणि जोडा शिवणाऱ्या या मनुष्याला परमेश्वर म्हटलं, आता मी तुला भारतात पाठवतो, ज्याच्यासाठी तू प्रार्थना केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. या गोष्टी आपल्याला माहिती आहे, अनेकदा मी दिलेल्या. सांगण्याचा अर्थ हा आहे की तुम्ही काय करत आहे हे महत्वाचं नाही, परंतु जर तुम्ही देवासाठी नम्रता धारण करून आणि त्याच्या सेवासाठी जीवन दिलेलं आहे तर मला सांगू दे, देव तुम्हाला कधी देखील शांत बसू देणार नाही. प्रेज द लॉर्ड. परंतु अनेकदा आम्ही थोडस वर गेलो, थोडीशी प्रार्थना यायला लागली, थोडस साक्ष द्यायला लागलो, थोडासा संदेश द्यायला की लगेच आपण म्हणतो झाला पाळक साहेब दीक्षा देऊन टाक, मला एकदमच आता पाळक बनायचा. आणि मी कोणाला हे नाही करत आहे, शेवटी हे पद आहे पाचारणाचं पद. प्रेज द लॉर्ड. प्रभूनी ज्याला तुम्हाला पाचारण केलेलं आहे त्यांनी पुढे यावं, कारण की ही जागा अशी आहे की जिथे परीक्षा द्याव्या लागतात. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला जीव, घर, कुटुंब, लेकर हे सर्व एका बाजूला टाकून उभं राहायचं असतं. आणि मग जेव्हा नांगराला तुम्ही हात देता मागे वळून बघता कामा नाही. या चर्चमध्ये ही जागा आहे जिथे बाळक जितके पण झालेले आहे, कोणाच्याही बाळकीनबाई जास्त दिवस टिकलेलं नाही. सॉरी मी बोलतो, पण जे सत्य आहे ते इथे दिसतं. मी इतिहासाकडे जात नाही, कोणाचे नाव घेत नाही, परंतु त्यापैकी मी देखील एक आहे.
त्यापैकी मी एक आहे की तुम्हाला त्याग करावा लागतं, परंतु त्या गोष्टीकडे आपण न बघता आम्ही देवाची सेवा करत राहावं. मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करत राहणार. आणि ते आम्हाला इतिहासामध्ये भूतकाळामध्ये दिसून आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियानो, हे पद सोपं नाही. हे बोलणं, हे मान सन्मान सगळ्यांना दिसतो, परंतु त्याच्या मागे असलेली सेवा, त्याच्या मागे असलेलं बलिदान, त्याच्या मागे असलेलं त्याग, याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. अनेकदा आपण विलियम केरी सारखा प्रसिद्ध व्यक्तीच्याकडे तर बघतो, परंतु त्यांनी काय केलेलं आहे त्याकडे दुर्लक्ष करतो. आपण प्रसिद्धीकडे जातो, परंतु त्याग करण्याची, बलिदान करण्याची भावना तुमच्या आणि माझ्यामध्ये नसते. आणि ही बाब लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे की मनुष्याच्या समानतेचा तो झाला. आणि पहिले काय झाला, तो दास झाला. आणि मग त्याच्यानंतर मनुष्य म्हणून त्यांनी वधस्तंभावर प्राण दिला. रिपीट करतो, पहिले ते काय झाला, दास सारखं जीवन जगला, परंतु पुढे जाऊन त्यांनी काय केलेलं आहे, पुढे जाऊन त्यांनी काय केलेलं आहे, मनुष्य म्हणून, मनुष्याचा पुत्र म्हणून शेवटी वधस्तंभावर त्यांनी प्राण दिलेलं आहे. आणि ही बाब आपल्याला कधी देखील विसरता कामा नाही. आणि ही बाब आपण लक्षात ठेवायला पाहिजे की जर वधस्तंभ नाही तर पुनरुत्थान पण नाही. जर आपण मरणारच नाही तर जीवन कुठून येणार आहोत. येशू ख्रिस्त जर कबरेमध्ये गेला नसता तर तो विजय झाला नाही. संत पाऊल म्हणतो, तर मग आमचं घोषणा करणं हे व्यर्थ आहे, हे व्यर्थ आहे. आज देखील लोक जातात इस्रायलला, काय बघण्यासाठी जातात, कबर बघायला जातात. आणि त्या कबरेच्या काय आहे, ती कबर कशी आहे, रिकामी आहे. प्रेज द लॉर्ड. रिकामी कबरेकडे बघून लोक काय म्हणतात की येशू उठला आहे. प्रेज द लॉर्ड. यस, या व्यक्ती जो मनुष्य होता तो मनुष्य म्हणून मरण पावला, परंतु देवाने त्याला जीवन दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. लाजर तू बाहेर ये, आणि लाजर त्वरा करून बाहेर आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की मेलेले लोक त्याची वाणी ऐकतात. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो, एक वेळ असं येणार आहे की तुतारीचा नाद होत असताना, आद्य दिवसाची वाणी होत असताना येशू म्हणणार आहे, माझे प्रियानो जे तुम्ही झोपी गेलेले उठा. प्रेज द लॉर्ड. आणि या कबरा उघडल्या जाणार आहे. आणि तुमचे आणि माझ्या अगोदर गेलेले विश्वासणारे लोक अंतराळात त्याच्याबरोबर राज्य करण्यासाठी वर घेतले जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. हा विश्वास आहे का तुमचा आणि माझा? त्यासाठी ख्रिस्तासाठी मरण सोसणं, ख्रिस्तामध्ये मरेपर्यंत दुःख सोसणं, शेवटल्या क्षणापर्यंत दुःख सोसणं, आणि शेवटी येशूचं नाव घेत काम करत करत जेव्हा आपण मरण स्वीकार करतो, तेव्हा तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन मिळतं. प्रेज द लॉर्ड. अनेक जण म्हातारे म्हणतात, अहो काय मर तारुण्यामध्ये मेलो, आयुष्यभर काम केलं, तर म्हातारा झालो तरी तेच काय. हो प्रियानो, अनेक जण म्हातारपणामध्ये काम करत आहे, त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही, त्यांच्या कामाला दुर्लक्षित केलं जात आहे. अनेकदा आपल्याला अपमान वाटतो की ज्यांच्यासाठी आम्ही काम करतो त्यांना महत्वच कळत नाही. आणि आपण म्हणतो, काय तुम्ही काय बोलू नका, नाही की म्हणा मम्मी थँक्यू, डॅडी थँक्यू, तुम्ही आमच्यासाठी करता. ते करत नाही, ते शिव्यात घालतात आम्हाला, उलट आम्हाला शहाणपण शिकवतात. अशा प्रकारची पीडा, अशा प्रकारची वेदनातून अनेक लोक जात आहे. आणि त्यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने आता विश्वास आणि नम्रता धारण करणं कठीण होऊन गेलेलं आहे. ते इकडे तिकडे बळबळ करतात, अहो माझ्या मुलांनाच काही कळत नाही, माझ्या मुलीलाच काही कळत नाही. आणि अशा प्रकारच्या वेदनाने तर रडत आहे. प्रेज द लॉर्ड. की मला हवं तसा मान आज पण मिळालेला नाही. असे अनेक जण इथे आहेत. अनेक जण ऑनलाईन ऐकत आहे की ज्यांचं म्हणणं आहे की आम्हाला या जगामध्ये आम्ही देवदेव केलं, मरून मरून सेवा केली, खूप काही त्याग केला घरासाठी, पण कोणीच विचारत नाही. जे विचारणे होते ते गेले निघून. आता आम्हाला कोणीच विचारणार नाही. लक्षात ठेवा, कोणी विचारो न विचारो, देव विचारतो. प्रेज द लॉर्ड. देव प्रत्येक गोष्टीची नोंद घेणारा देव आहे. देव कधी देखील विसरत नाही. आणि त्याच्या न्यायाधीश म्हणून त्याचा पुरेपूर हिशोब तो देणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी मनुष्य काय देतो, मनुष्य मला काय देतो, त्यापेक्षा मला देव देणार आहे. आणि नम्रतेने आपलं कार्य करत राहा. प्रेज द लॉर्ड. शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल. कशात टिकायला पाहिजे? येशूच्या ठाई असलेली नम्रता, ती तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये शेवटपर्यंत टिकवणं अतिशय महत्वाचं आहे. आणि संत लोक, विश्वासणारे लोक हे नेहमी लीन आणि नम्र असतात. अनेकदा आपण म्हणतो की ज्या झाडाला खूप फळं लागतात ते कशा असतात, नेहमी वाकलेले असतात. कशामुळे वाकलेले? ते फळाच्या वजनामुळे.
ज्यांना खूप फळं लागलेले ते झाड नेहमी वाकलेलं असतं, कारण की ते वाकण्याचं कारण आहे त्यांचे फळं, त्याच्या वजनाने ते वाकतात. आज तुमच्यामध्ये तर आत्म्याची फळे आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही नेहमी वाकलेले असणार. तुम्ही मी कोणी नाहीये, मी कोणी नाही असं म्हणून सर्वांवर प्रीती करतात, सर्वांवर प्रेम करतात. कोणी मला चांगलं म्हणो, मान असो अपमान असो, ख्रिस्तार्पण मस्तू. प्रेज द लॉर्ड. हे आपण गाणं नेहमी आपल्या दानार्पणाच्या वेळेस करतो, की ते आमच्या जीवनामध्ये आहे आणि त्यामुळे आम्ही नम्र आहोत. शेवटला मुद्दा घेतो आणि मग मी संपवतो. ओजस पॉईंट नंबर 4. आणि शेवटला मुद्दा हा आहे की वचन 8 मध्येच आहे, मी फिलिप्पियरास पत्र 2 8 वचन. आणि मनुष्याचा प्रतिरूप होऊन तो त्यांनी मरण आणि तेही वधस्तंभाचे मरण सहन केले आणि तिथपर्यंत तो आज्ञा पालन करणारा राहिला आणि स्वतःला काय केलंय त्यांनी लीन केलेलं आहे. परत एक वार वाचा ते वचन 8 वचन जोरात वाचा. त्यांनी मरण आणि त्याही वधस्तंभाचे मरण सोसले, इथपर्यंत आज्ञा पालन करून त्यांनी स्वतःला लीन केले. एक वचन आणखीन वाचूया आपण, इब्रिकरास पत्र 5 अध्याय 8 वचन, की येशू आज्ञाधारी बनण्यासाठी परमेश्वराने त्याच्यावर कोणता गोष्ट विशेष करून करायला लावली. तो पुत्र असूनही त्याने दुःख सोसले, त्याने कडून तो आज्ञाधार करून. शेवटला मुद्दा आहे, लक्ष देऊन ऐका, त्यानंतर मी तुमची झोप मोड नाही करणार. इकडे लक्ष द्या की तो आज्ञाधारकपणा कशामुळे शिकला. त्यांनी दुःख सोसले. दुःख सोसल्यामुळे आज्ञापालन शिकला. आता मला सांगा, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा स्वर्गामध्ये आहे, विचार करा की येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये आहे, तर पिता परमेश्वरच्या आज्ञेमध्ये होता, है ना, आज पण आहे तो. तर पिता परमेश्वर त्याला काय म्हणाल, की तू या सिंहासनावर माझ्या उजवीकडे बस, तू इकडे बस. तो म्हणाल की जा त्या देवदूताला हे काम दे, पृथ्वीवर हे लोक आहेत त्यांना ते काम दे. ह्याच्यामध्ये कुठे पण शिक्षा आहे का? शिक्षा आहे का? तू या खुर्चीवर बस, त्या खुर्चीवर बस, सन्मानाची गोष्ट. देवदूताला आज्ञा कर, सन्मानाची गोष्ट. मनुष्याचे हे प्रार्थना आलेली आहे, त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दे, सन्मानाची गोष्ट. कुठे देखील तिथे दंड किंवा तिथे कुठे देखील अत्याचार त्याला दिसतो का कुठे प्रभू येशू ख्रिस्तावर? स्वर्गामध्ये असं होऊ शकतं का? काय नाही होणार. परंतु जेव्हा जगामध्ये तो आला तेव्हा त्याला हे सर्व काही मान सन्मान, दूतापासून, सैन्यापासून, वडील जनांपासून, पिता परमेश्वरापासून सर्व काही सोडलं त्यांनी. प्रेज द लॉर्ड. आणि काय सहन करायला सुरुवात केली? अपमान, निंदा, यातना, वेदना हे त्याला सामोरे जावं लागलं. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा तो करायला लागला तेव्हा तो आज्ञाधारक झाला. अनेकदा आमच्यावर कोणी काही बोलबड केली, काही बोललं की लगेच आमचा राग उफाळून येतो. विशेष करून आपण मुलांच्या बद्दलच बोललं ते चांगले वागतात, पण अनेकदा आपण म्हणतो अरे बस झालं ना, आता मोबाईल ठेव बाजूला, मोबाईल. लगेच ते बोलतो नाही मम्मी तुम्हाला काय, दिवसभर आज रविवारचा दिवस आहे, खेळू द्या ना मोबाईल आम्हाला थोडंसं. सगळे मुलं मिळतात, सगळे मुली खेळतात, मलाच काय तुम्ही डटवतात. परीक्षा आली तर करेल ना मी अभ्यास, काय सगळी झाली माझी तयारी. लगेच म्हणजे जोपर्यंत आमच्या मनासारखं होतं तोपर्यंत आपण एकदम चांगले, गुड बॉय, गुड गर्ल. आणि जसंच आपल्याला थोडस कोणीतरी आज्ञा दिली की नको, हे करू नको, ते करू नको, लगेच आपण काय करतो? लगेच आपला क्रोध, आपला मनातला तिष्टपणा, द्वेष आणि ज्याला म्हणतो की चढेलपणा हे लगेच निघून येतो. हो प्रियांनो, आज अनेक लोक म्हणतात की हो ती माझ्याबरोबर चांगली नाही, तुम्ही पण तिच्याबरोबर चांगली नाही. तिने बडबड केली की मग मी पण बडबड करते. अनेकांच्या घरातली स्टोरी, एकदम कॉमन स्टोरी. मी तू माझ्याबरोबर चांगली राह, मी तुझ्याबरोबर चांगली राहत. हे तर देवाचं वचनच सांगतं ना की परके लोक जे आहे ते जे प्रेमाने राहतात त्यांच्याबरोबर प्रेमाने राहतात, परंतु तुम्ही शत्रूंसाठी पण प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. प्रेमाने राहते म्हणून मी प्रेमाने राहतो, तो डेफिनेशन इतरांसाठी आहे.
तुमच्या विरोधात जे वागतात, जे तुमच्या विरोधात बडबड करतात, ते कदाचित वयाने, कदाचित मानाने, कदाचित धनाने ते कमी देखील असतील, तरी देखील तुम्ही त्याचं ऐका आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. आणि ही गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताला शिकावी लागली. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत, 12व्या वर्ष काय केलं येशूने सांगा. बायबलमध्ये एकच उल्लेख आहे, जन्मनाच्या नंतर 12व्या वर्ष काय करत होता तो? सभास्थानात गेला. सभास्थानात काय करत होता तो? है ना, तो हरवला होता, आई वडिलांना सोडून सभास्थानात राहिलेला आहे. मग काय झालं तिथे सभास्थानात? तो शास्त्री आणि फरीसींना जे काही प्रश्न उत्तर करत होता ते बघून, त्याचं ज्ञान बघून ते चकित झाले. ते काय झालेले? चकित झालं की वयाच्या 12व्या वर्षी ह्याला कुठून हे ज्ञान मिळालं? सांगा बरं, कोणी शिकवलं असेल ते ज्ञान? देवाने तर शिकवलं, परंतु त्याची माता पण होती मारिया. प्रेज द लॉर्ड. असं ना, मातेला आपण विसरू नका. जरी आपण मातेला देव मानत असलो तरी देखील मातेला तो तिच्याबद्दल, आता मी तो संदेश मोठा होऊन जाईल, पण तिने काय केलं हे आपल्याला माहिती आहे. का तिची निवड केली हे देखील आपल्याला माहिती आहे. देवाने तिचीच निवड का केली ह्याच्या मागे पण विशेष गोष्ट हीच होती की ती देवामध्ये लीन होती, नम्र होती आणि ती देवाच्या मागे आणि देवाच्या वचनात चालणारी होती. तिने देखील येशूला शिकवलं आणि हे सर्व गोष्टी शिकत असताना ती येशू बरोबर जन्मापासून तर वधस्तंभाच्या मृत्यूपर्यंत त्याच्या बरोबर होती. प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळी वाजवा मारियासाठी, त्या मातेसाठी. सगळे सोडून गेले, परंतु मारिया ती माता कधी सोडून गेली? तुम्ही म्हणतील की नाही, ते तर खूप प्रेम, कोणती आई सोडून जाईल? निश्चितच सोडून जाणार नाही. परंतु त्या मातेचं केलं गेलेलं प्रार्थनामय जीवन, वयाच्या 12व्या वर्षीच येशू काय दिसत होता? सर्व प्रकारच्या ज्ञानासारखा ज्ञानी होता. परंतु कोणत्या वर्षी सेवा सुरू केली? 30व्या वर्ष. आणखीन 18 वर्ष परमेश्वराने वाट बघायला लावली. प्रेज द लॉर्ड. ही बाब आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की पहिले 30 वर्ष पवित्र शास्त्रामध्ये त्यांच्या कोणत्याही गोष्टीचा उल्लेख केला नाही. मग तिथे काय लिहिलंय की येशू आपल्या आई वडिलांच्या आज्ञेमध्ये चालत राहिला. प्रेज द लॉर्ड. येशू कोण होता? देवाचा. तो स्वतः देव होता, परंतु कोणाच्या आज्ञेमध्ये राहिला? आपल्या माता पिता, जगिक माता पित्याच्या आज्ञेमध्ये तो चालला. तरुणांनो लक्षात ठेवा, आपल्याला आपल्या आई वडिलांच्या आज्ञेमध्ये चालण्यासाठी देवाने आपल्याला एक सुंदर माता आणि पिता दिलेले. प्रेज द लॉर्ड. त्याच्या माता पिताचा अपमान करू नका. आपण इथेच बघतो 10 आज्ञामध्ये देखील त्या, तू आपल्या आई बापांचा सन्मान कर. परंतु कधी सन्मान कर? मदर्स डे की वुमन्स डे की फादर्स डे, त्याच दिवशी सन्मान. बाकीच्या दिवशी अपमानच जर चालत असेल तर विचार करा. आपल्याला म्हातारे आई वडील आहे, आपण किती सन्मान करतो याबद्दलही आपण विचार करणं गरजेचं आहे. परंतु नुसतं माता पिताच नव्हे, तर जे देवाच्या वचनात चालतात ते ख्रिस्तामध्ये तुमची माता आणि पिता आहे. प्रेज द लॉर्ड. आज या चर्चमध्ये अनेक जण एल्डर्स आहे, त्यापैकी काही पुरुष आहे, काही स्त्री आहे, ते देखील प्रभूमध्ये तुम्हाला शिकवणारे आहे. त्यांचा देखील तुम्ही सन्मान करा असं पवित्र शास्त्रामध्ये संत पाऊल शिकवतो. प्रेज द लॉर्ड. पण येशू ख्रिस्त आई वडिलांचे आज्ञा पालन करत राहिलेला आणि आज्ञा पालन करत असताना त्याच्यावर अनेक संकट आलेले, अनेक समस्या आल्या. त्याला भूक लागली, त्याला तहान लागली, तो रडला, तो आजारी पडला, अनेक गोष्टी घडल्या असतील, कारण की तो मनुष्य होता. 30 वर्षामध्ये अनेक गोष्टी त्याला घडल्या असतील आणि त्याला आठवत असेल की मी तर देवाचा पुत्र आहे. परंतु तरी देखील त्यांनी या गोष्टीला, संकटाला काय केलाय? तो सामोरे गेलाय. आणि त्यामुळे त्याला वारंवार ही गोष्ट लक्षात येत होती की मी आता देवाचा पुत्र म्हणून आहे, परंतु आता मी या जगामध्ये कोणाचा पुत्र म्हणून जगत आहे? मनुष्याचा पुत्र. कोणताही मनुष्य? जे देवाच्या आज्ञा चालणारे, योसेफ आणि मारिया, जे नियमशास्त्र पाळणारे, त्यांच्या आज्ञामध्ये राहिला. परंतु पुढे जेव्हा 30व्या वर्षी तो बाप्तिस्मा घेतो, पवित्र आत्मा त्याच्यावर उतरतो आणि तो आत्म्याच्या सामर्थ्याने जेव्हा चालू लागतो, त्याचे महान कृत्य बघून त्याचे काय रिलेटिव्ह किंवा भाऊ बहिणी काय म्हणतात? ह्याला हा वेडा झालेला आहे, वेडा झालेला आहे. तरी देखील येशूने त्याचा अपमान केला का? केला का? बस त्याने एकच सांगितलं, कोण आहे माझ्या आई आणि वडील आणि भाऊ आणि बहीण? कोण? त्यांनी म्हटलं मग कोण आहे माझे सख्खे भाऊ, माझी बहीण? जे देवाच्या आज्ञात चालतात, ते माझे भाऊ, ते माझी बहीण, ते माझे आई, ते माझे वडील आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, देवाच्या आज्ञा बघणारे, पाळणारे आई वडील जर तुम्हाला मिळालेले, तुम्हाला भावंड मिळालेले, तुमच्या मंदिरामध्ये लोक मिळालेले, तर त्यांचा सन्मान करा. प्रेज द लॉर्ड. त्यांचे आदर करा. आणि ही बाब तुम्हाला काय बनवते?
एक नम्र मनुष्य बनवते. प्रेज द लॉर्ड. येशू नम्र मनुष्य म्हणून वधस्तंभावर गेलेला आहे. आज तुम्हाला आणि मला देव माणूस बनायचं नाही. अनेक जण म्हणतो काय पाळायचं, एकदम देव माणूस बना. तर देव माणूस नाही आपल्याला. आपण देवाचा काही देखील निश्चितच पवित्र आत्मा आपल्यामध्ये बसतो, परंतु पवित्र आत्मा बसतो म्हणजे आपण देव झालो का नाही. देवाची कोणतीही वृत्ती नाही, कारण की येशू ख्रिस्तांची इथे चित्त वृत्ती दाखते की तो देव असून देखील त्यांनी दासाचं स्वरूप धारण केलं. देव जर दास झाला तर आम्ही कसं काय देव होणार. होऊ शकतो का देव. नाही नाही. आणि अनेकदा आपण त्या गोष्टीला अवॉइड करतो. आणि शेवटच्या मुद्द्यामध्ये हेच लिहिलेलं आहे की तो मृत्यूपर्यंत कशाचा काय राहिलेला आहे. आपल्या आई वडिलांच्या आज्ञेत राहिला. शेवटी वधस्तंभावून तो काय म्हणतो, आपल्या प्रिय शिष्याच्याकडे बघून, योहानाकडे बघून काय म्हणतो, 7 उद्गार, हा पहा तुझा मुलगा, आणि तिला म्हणतो ही पहा तुझी आई. आणि शेवटपर्यंत त्यांनी आपलं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे. आता लवकरच आलेलं आहे. गुड फ्रायडे लांब नाही, 2 आठवड्यानंतर गुड फ्रायडे. तर येशू ख्रिस्ताने शेवटपर्यंत जे काही कर्तव्य होतं ते वधस्तंभावर मरत असताना पूर्ण केलं. कोणतं कर्तव्य पूर्ण केलं सांगा. देव म्हणून कर्तव्य होतं की मनुष्य म्हणून कर्तव्य पूर्ण केलं. देव म्हणून की मनुष्य म्हणून. मग मारिया कोण होती, कोणती आई होती. जगी काय माता मारिया आहे का. हा, अनेक लोकांच्या घरामध्ये लोक फिरताय. मी परत एक बार रिपीट करतो आणि आपण त्याचं स्वागत करतो. ते मारिया आहे ना, यरुशलेम माता करत फिरत आहे. आणि आपण म्हणतो हो बरोबर हे लिहिलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये. प्रियांनो, ती जगिक माता होती आणि येशूने आपले जगिक कर्तव्य पूर्ण केलं तिच्याबद्दल. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे आपण जर बायबल स्टडीला येत नाही तर अशा प्रकारचे विचार सैतानात भरतो आणि त्यामुळे आपण गाफील होतो. आणि शेवटी आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की येशू ख्रिस्त परीक्षेमुळे शिकला. तुम्ही आणि मी परीक्षेमुळे काय शिकतो. येशूला देवाने परीक्षा दिल्या. आताच आपण वाचलं इब्रिकरास पत्र 5:8 मध्ये की तो पुत्र असूनही त्यांनी जे दुःख सोसले त्याने करून तो आज्ञाधारक बनला. आज तुमच्यावर समस्या, तुमच्याकडे प्रॉब्लेम येतात तर अनेक जण होतात अरे काय येशू बाळासाहेबांच्याकडे प्रार्थना काय बरं होत नाही, काय नाही, काय सगळं लबाड आहे येशू ख्रिस्त असं फटकन बोलून जातात. भले ते तोंडावर बोलत नाही, मनातल्या मनात बसतात. जाऊ दे आता आल्याच्या ह्या करून प्रार्थना काय फरक पडतं, काही बदलत नाही. असं करून अनेक लोक पहिलेच अपमान करूनच बसतात. हो प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही देवाचे अपमान करण्याच्या कोणीही पात्रतेचा नाही. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने जर आपण वचन बघितलं तर त्यांनी म्हटलं सैतानाचा पण तुम्ही अपमान करू नका. इतकं आता मी त्याकडे जाणार नाही खोल्यामध्ये. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही आणि मी इतके चढेलपणा करतो की माझा जर फायदा होत नाही चर्चमध्ये तर मग हा देवच बेकार आहे. या देवाचीच पात्रता नाही देव म्हणण्याची. तो माझ्याकडे मी किती गरीब आहे, मी किती अडचणीमध्ये पाळत साहेब मला कोणी बघणार नाही, असं नाही तसं नाही तसंच आहे, खूप रडतात. आणि आपण म्हणतो की यस येशू तुझे अश्रू बुदलीमध्ये भरून त्याची मोजमाप करणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु उत्तर देणं न देणं हे तुझ्या विश्वासावर अवलंबून आहे. बाई जा तुझ्या विश्वासाने तुझे बरे केले. आम्ही रडतो सगळं काय करतो पण विश्वासच नाहीये आमच्या मनामध्ये. काय माहित होतं की नाही, हे वर्ष प्रार्थना केली काहीच भलं होत नाही, जाऊ दे चर्च सोडतं, जाते दुसऱ्या चर्चला आहे, जाते शटलनी इकडे जाते, शटलनी तिकडे जाते. हो प्रियांनो, तिकडचं येशू आणि इकडचं येशू वेगळा आहे का. हे मंदिर कुठे आहे, कोणत्या एरियामध्ये, कोणासाठी बनवलंय मंदिर, ताडीवाला रोडला साठी. आणि तुम्ही म्हणता आम्ही इंग्लंडच्या मंदिरामध्ये जाणार आहे. देवाला आवडेल का ही बाब सांगा. मग हे काय देवाने उगाच उभं करून दिलं का ताडीवाला रोड लोकांसाठी. हो प्रियांनो, आपण देवाच्या सेवेला, देवाच्या कार्याला, देवाच्या योजनेला त्याचा अपमान जेव्हा करतो तेव्हा तुमचं आणि माझं कसं भलं होणार याच्याबद्दल गांभीर्याने विचार करण्याचा समय आलेला आहे. आपण आपल्या मनाने म्हणतो की मी एवढे करते तर मग देवाने पण तेवढं करायला पाहिजे. हो प्रियांनो, देवाने तुम्हाला सर्वस्वी दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचं जीवन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिलंय. तुम्ही मोलाने, त्याच्या रक्ताच्या मोलाने विकत घेतले लोक तर तो तुमच्यावर का प्रीती करणार नाही. हो संत पौल देखील प्रार्थना करतो की माझ्यापासून ही समस्या आजार दूर होऊ दे. 3दा त्यांनी प्रार्थना केली. हा जो आहे दूत जो आहे तो माझ्यामधून काढून घे. परंतु देवाने म्हटलं तुझ्यावर माझी कृपा, तू कधीच तुझं भलं होणार नाही. म्हणजे जगिकरित्या तुला कधीच मुक्ती मिळणार नाही. शेवटपर्यंत दुःखातून जावं लागेल. प्रेज द लॉर्ड.
हो, अनेक दुःख प्रियांनो आपल्या जीवनाच्या शेवटपर्यंत राहणार आहे. अनेक दोन माझ्या जीवनामध्ये पण जीवनाच्या शेवटपर्यंत राहणार. ते आता मी परत भरून काढू शकत नाही किंवा ते परत मिळूही शकत नाही. प्रेज द लॉर्ड. परंतु तरी देवाचे एक वचन आम्हाला येतं की तुझ्यावर अद्याप पण माझी कृपा पुरेशी आहे. कदाचित गरीब आहे तर गरिबीतच आम्ही जाणार आहे. कदाचित आजार आहे तर आजारपणामध्येच आम्ही जाणार आहे. कदाचित आम्ही एकटे आहोत तर एकट्याच या जगातून जाणार आहोत. कदाचित आम्ही विविध प्रकारच्या कमतरतेमध्ये कमतरतेमध्ये तरी देवाला गौरव द्यावा. ज्याने नेले ज्याने दिले, काय देवाचं नुसतं सुख घ्यावे तरच त्याचं दुःख घेऊ नये का? कोण म्हणतो असं? यो म्हणतो. आम्हाला दुःख मिळालं तरच येशू खरा आहे आणि आम्हाला सुख मिळालं तर येशू खोटा आहे. सुख मिळाल्यानंतर आम्ही मंदिराला येत नाही ह्याचा विचार का नाही करत? सुख मिळाल्यानंतर साक्ष द्यायला पुढे येत नाही त्याचा का विचार करत नाही? सुख मिळाल्यानंतर आमच्या घरामध्ये आमच्या लोकांमध्ये आम्हाला येशूने इतकं दिलं, आपल्या घरासाठी येशू आहे, इतरांना का नाही सांगत? परंतु आपण त्याच्याकडे काय करतो? दुर्लक्ष करतो. मेरे को मिल गया बस. काय येशूला तर कामच आहे आशीर्वाद देणं. मला आशीर्वाद मिळाला आणि मी निघून जाईल. आणि त्यामुळे आपण येशूच्या ह्या आशीर्वादाला किंवा देवत्वाला कमी लेखतो. आणि आज समय आलेला आहे की तुम्ही नम्र व्हा. प्रेज द लॉर्ड. वेळ कधी कोणाची कोणावर येईल हे आम्हाला सांगता येत नाही. आज ती वेळ आलेली आहे. प्रेज द लॉर्ड. की ती नम्रता जर ह्या उपवासाच्या अर्धवास्त्यामध्ये येऊन जर दिसत नाही तर त्याच्यासाठी प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. चिडखोर स्वभाव, लगेच उसळून येणारा राग, लगेच येणारा क्रोध, लगेच एकमेकांच्या विरोधात केली जाणारी बडबड, एकामेकाचे उन्हे धुणे काढणे, हे दुसऱ्यांनी माझ्याकडे करतात म्हणून मी करते असं म्हणणं सोडा. व इकडचे लोक तसे करतात, तिकडचे लोक तसे करतात, ख्रिस्ती मंडळीचे हे लोक तसे करतात, मग मी केलं तर काय? हो प्रियांनो, ते करत असतील त्यांचा हिशोब परमेश्वर घेईल. पण तुम्ही जर देवाचे वचन जाणतात, तुम्ही जर देवाच्या आज्ञा चालतात, तर तुमच्यामध्ये हा स्वभाव का असावा. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे उपासने प्रार्थना करणार, मला सांगू द्या, देव तुम्हाला आशीर्वाद देणार म्हणजे देणार. प्रेज द लॉर्ड. आणि तो काय म्हणतो? आधी माझी धार्मिकता आणि माझ्या राज्यासाठी जावं. हे आज 40 दिवसाचे उपास धार्मिकता आणि त्याच्या राज्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा तुम्ही ते करणार की देवा मला वचनात चालव, देवा तुझ्या प्रार्थनेत चालव, देवा तुझ्या सामर्थ्यात चालव, तुझ्या दुप्पट आत्म्याच्या अभिषेकात वाढव, ही प्रार्थना सदोदित तुम्ही करणार तर देव म्हणतो तुझ्या काय गरज आहे मला माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. मागणे से ज्यादा, कल्पनेपेक्षा ज्यादा तो तुम्हाला देणार आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला माहित नाही आमची काय गरज आहे, त्याच्यापेक्षा जास्त देवाला तुम्हाला द्यायचं आहे. तो स्वर्गातून कपाटे उघडून तुम्हाला देणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु आपण पहिलेच मागणं करतो. त्यामुळे ही प्रार्थना नाही, विश्वासमय प्रार्थना नाही, ही आहे स्वार्थी प्रार्थना. आणि स्वार्थी प्रार्थना आणि स्वार्थ तुम्हाला देवापासून, देवाच्या योजनेपासून, उपास आणि प्रार्थनेपासून नेहमी दूर घेऊन जातो. आणि त्यासाठी काय गरज आहे? नम्रतेची गरज आहे. आणि नम्रता कोणापासून शिकायची आहे? येशूपासून. आणि त्यामुळे या नम्रतेला सुंदर नाव दिलेलं आहे. टायटल बघा, फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय, टायटल वाचा. 5व्या वचनाच्या वर टायटल लिहिलेलं आहे. आत्ताच आपण त्याच्यावर वचन ऐकलेलं. वाचा टायटल काय, हेडिंग. सगळेजण बोला, प्रभू येशूच्या नम्रतेचे व त्यागाचे उदाहरण. कोणत्या 2 गोष्टी आहे? नम्रता आणि त्याग. प्रभू करो की ही नम्रता आणि त्याग तुमच्या आणि माझ्या जीवनात येऊ. प्रार्थना करू. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण की ह्या पवित्र सप्ताहामध्ये परत एक महत्वाचा मुद्दा तू आमच्या समोर आणलेला आहे. खरोखर आम्ही त्याग भावनेने येशूकडे बघतो का? की आमच्यामधून कोणती गोष्ट गेली तर आम्ही कुरकुर करतो, लबाडी आणि पवित्र परमेश्वर निश्चितच रडतो, कणतो आणि आमच्या कामापासून जे देवा तू आम्हाला दिलं त्यापासून दूर पळतो. त्यास आजारपण, व्याधी, विकार, मृत्यू हे जीवनातले भाग आहे पित्या, ते येत राहणार आहे. परंतु देवा, ज्या प्रकारे परमेश्वराने येशू ख्रिस्ताला संकटाच्या द्वारे आज्ञापालन शिकवलं, त्याचप्रमाणे हे संकट आम्हाला देखील आज्ञाधारक बनवतात, आम्हाला देखील येशूच्या जवळ नेतात, येशूच्या सहभागीतेत चालवतात. असा विचार आम्ही करावा हीच तुझी इच्छा आहे. आणि त्याचप्रमाणे येशूतून नम्रतेचं शिक्षण दिलेलं आहे. तो देवाचा पुत्र असून देखील त्याने दासाचं स्वरूप धारण केलं आणि ते हे मरण आणि ते वधस्तंभाचं मरण त्याने सोसलेलं आहे. हो पवित्र परमेश्वर, देव जेव्हा वधस्तंभावर गुन्हेगार आणि अपराधी म्हणून टांगला जातो आणि ते अपराध आमचे असतात, तरी देखील पित्या आम्ही
येशूच्या नम्रतेकडे बघत नाही, तर आम्ही येशूच्या रक्ताच्या द्वारे आरोग्याचा लाभ घेण्यासाठी तयार आहोत, शुद्धतेचा लाभ घेण्यासाठी तयार आहोत, सैतानाला घालण्यासाठी तयार आहोत. परंतु येशू वेळ आली तर तुझ्यासाठी आम्ही लीनता आणि नम्रता देखील सोडून देतो पित्या, आणि तुझ्यासाठी कोणती त्याग भावना जपत नाही. त्या दिवसामध्ये आम्हाला नम्र बनव, दीन बनव, यासाठी की पित्या कोणी आम्हाला काय बोलो, आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करावी, त्यांना क्षमा करावी. आमच्या द्वारे कोणाला जर दुखवलं असेल तर आम्ही त्याच्याद्वारे जाऊन समेट करावं, त्यांच्याची क्षमा मागावी. अशा प्रकारची प्रार्थना आणि जीवन जेव्हा येशू बघतो, तेव्हा तो म्हणतो की तुला धुळीतून उठून अधिपतीच्या पंक्तीत बसवेल. हो पित्या, तुझी इच्छा आहे प्रत्येक व्यक्ती इथे आहे त्याला अधिपतीच्याच पंक्तीमध्ये बसवावं. कारण की तुझं वचन आम्हाला सांगतं की उत्तरेकडून पूर्वेकडून अनेक लोक येतील जे अब्राहमाच्या पंक्तीला बसतील. हो पवित्र परमेश्वर, ती सीट तू आमच्यासारख्या लोकांसाठी रिकामी करून आणि तयार करून ठेवलेली. आज प्रभूमध्ये त्या तू आम्हाला चालीव घडीव आणि येशूमध्ये आम्हाला आज्ञापालन आणि त्याचप्रमाणे नम्रतेचं जीवन ठेव प्रभू येशूच्या नावात. आमेन आमेन. ह्यावेळेस आपण एक गीत गात असताना सन्मान्य तेलोरे साहेब मंडळीचे सेक्रेटरी आहे आणि ते विविध ठिकाणी सुंदर सुंदर गीत गातात. आणि ह्यावेळेस